नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द इन्फिनिटीच्या या आपल्या अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आणि इन्फिनिटी अकॅडमीच्या माध्यमातून आज आपण सामान्य विज्ञान या विषयामध्ये होणारी जी 2 जानेवारी 2022 ला होणारी जी काही राज्यसेवेची पूर्वपरीक्षा आहे, या राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेमध्ये सामान्य विज्ञान या विषयाचे कोणते प्रश्न एक्झॅक्ट येऊ शकतात या विषयावरतीच आपण आज चर्चा करणार आहोत। म्हणजे परीक्षेला जाता जाता आपलं जे रिव्हिजन म्हणतो, आपलं विजन पूर्ण करण्यासाठी अपेक्षित असणारे जे रिव्हिजन आहे ते आज आपण पाहणार आहोत। जनरल तुम्ही वर्ष झालं, 2 वर्ष झालं, 1.5 वर्ष झालं किंवा 4 वर्ष झालं आपण अभ्यास करत आहोत। या अभ्यासातून आपल्या या विषयाची जी व्याप्ती आहे, खोली आहे, ती तुमच्या सर्वांच्या लक्षात आलेलीच असेल आणि ही खोली जी आहे ती तुमच्यापर्यंत अगदी व्यवस्थितरित्या आपण पोहोचवणार आहोत। म्हणजे आपल्याला अपेक्षित असणारा जो काही कंटेंट आहे, राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेला विचारला जाणारा कंटेंट, एक्झॅक्ट राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेला काय विचारलं जाऊ शकतं, तुमच्या माहितीसाठी सांगायला हरकत नाहीये। पहा, मागच्या वर्षी जी काही 21 मार्च 2021 ला झालेली राज्यसेवेची पूर्वपरीक्षा होती, या राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेमध्ये आपल्या मी मोस्ट एक्सपेक्टेड यादी महाराष्ट्रामध्ये, म्हणजे सांगायला अभिमान वाटतो मला आणि वाटायला नाही पाहिजे, या पद्धतीने मोस्ट एक्सपेक्टेडचे जे काही 3 पेजेस मी देत असतो दरवर्षी, 2016 ला, 17 ला, 18 ला, 19 ला आणि 20 ला मोस्ट एक्सपेक्टेडचे पेजेस आपण दिलेले आहेत। आणि या पेजेस मधून मागच्या वर्षी 21 मार्च 2021 ला सामान्य विज्ञानचे 8 प्रश्न 3 पानामधून आले होते। पहा, त्यातले जसाचा तसा एक प्रश्न आहे, तोही प्रश्न मी तुम्हाला सांगणार आहे की कोणता प्रश्न आहे। म्हणजे परीक्षेच्या अगोदर जाता जाता परीक्षेला काय विचारलं जाऊ शकतं हे महाराष्ट्रामध्ये मी एकटाच आहे, एकमेव आहे, अभिमानाने सांगायला हरकत नाही। जर कोणी तसं देत असेल तर तुम्ही अवश्य घेऊ शकता, परंतु माझ्या फेसबुक पेजला, यूट्यूब चॅनलला आणि टेलिग्राम चॅनलला हे तुम्ही अवश्य पाहू शकता परीक्षेच्या अगोदर। म्हणजे मागच्या वर्षी आपण राज्यसेवा पूर्व परीक्षेला काय विचारलं जाऊ शकतो। आता तुम्ही जी काही मार्केटमधली सगळी पुस्तकं आहेत, ही पुस्तकं ज्यावेळेस वाचता, रीड करता, त्यावेळेस तुम्हाला त्या पुस्तकाच्या वरती लिहिलेलं असतं, पहा, यूपीएससी, एमपीएससी, पीएसआय, एसटीआय, एएसओ आणि इतर सर्व परीक्षांसाठी उपयुक्त। याचा अर्थ काय आहे की त्या पुस्तकामध्ये असणारा सर्व डेटा जो आहे तो सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणारा डेटा आहे। तो फक्त राज्यसेवेसाठी किंवा फक्त यूपीएससी साठी किंवा पीएसआय, एसटीआय, एएसओच्या संयुक्त पूर्व परीक्षेसाठीच उपयुक्त नसून तो सर्व परीक्षांसाठी काय उपयुक्त आहे। म्हणून त्यातला राज्यसेवेचा मेन एरिया कोणता, ज्याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारले जातात, मग हा जो राज्यसेवेचा एरिया आहे तोच एरिया आपण फाइंड आउट करणार आहोत, तोच एरिया आपण पाहणार आहोत, त्याच एरियावरती आपल्याला विशेष भर द्यायचा आहे। आलं लक्षात? मग हा जो एरिया आहे तो फाइंड आउट करण्यासाठी आयोगाने आपल्याकडे झालेल्या ज्या मागील प्रश्नपत्रिका आहे, अगदी 2012 पासून 2020 पर्यंतच्या या जर प्रश्नपत्रिकांचा आपण आढावा घेतला, त्याचं वर्गीकरणात्मक विश्लेषण केलं आणि वर्गीकरणात्मक विश्लेषण करूनच न थांबता येणारा प्रश्न कोणता इथपर्यंत आपण जाण्याची आपली जी जिद्द आहे किंवा चिकाटी जी आहे ती जर ठेवली तर 101% आपण ते प्रश्न मिळू शकतो। पहा, लक्षात ठेवायचं पहा। ओके, मग यातला एरिया कुठला आहे की राज्यसेवेचा सामान्य विज्ञान हा घटक मी सांगितलं सर्वांना। पहा, कुठला विषय आपल्या सगळ्यांना सांगता आला पाहिजे, पहा, सामान्य विज्ञान, लक्षात ठेवायचं पहा। सामान्य विज्ञान या विषयामध्ये आपल्याला काय प्रश्न असणार आहेत किंवा कशावरती प्रश्न असतात, तर त्याच्यामध्ये फर्स्ट लक्षात ठेवायचं पहा, रसायनशास्त्र या घटकावरती क्वेश्चन आहेत। पहा, रसायनशास्त्र ज्याला आपण केमिस्ट्री असा शब्द प्रयोग करतो। त्याच्यानंतर दुसरा जो कंटेंट आहे भौतिकशास्त्र हा आहे। पहा, भौतिकशास्त्र आणि भौतिकशास्त्र या घटकावरती आपल्याला प्रश्न विचारले जातात। रसायनशास्त्रालाच आपण केमिस्ट्री असा शब्द प्रयोग करतोय, पहा, केमिस्ट्री, लक्षात ठेवायचं पहा, केमिस्ट्रीवरती। भौतिकशास्त्रालाच आपण फिजिक्स असा शब्द प्रयोग करतो, पहा, फिजिक्स, आणि फिजिक्स वरती प्रश्न असतात। देन तिसरा जो कंटेंट आहे जीवशास्त्र, जीवशास्त्रावरती आपल्याला प्रश्न म्हणजे बायोलॉजी ज्याला आपण शब्द प्रयोग करतो, पहा, बायोलॉजी शब्द प्रयोग नीट लक्षात ठेवा, पहा, बायोलॉजी वरती आपल्याला प्रश्न असतात। आता जीवशास्त्रामध्ये बायोलॉजीच्या अंतर्गत कशावरती प्रश्न आहे, तर बायोलॉजी मध्ये वनस्पती शास्त्र हा एक कंटेंट आहे, वनस्पती, आणि दुसरा कंटेंट आहे, पहा, प्राणी। आणि तमाम महाराष्ट्रामध्ये जीवशास्त्रामध्येच ती शाखा गणली जाते असं विद्यार्थ्यांचा मानस आहे, मानवी आरोग्यशास्त्र, लक्षात ठेवा, मानवी आरोग्यशास्त्र। पण ही मानवी आरोग्यशास्त्र ज्याला आपण ह्यूमन हायजीन असा शब्द प्रयोग करतो तो मात्र त्याच्यामधून डिफरंट आहे, हे लक्षात आलं पाहिजे। पहा, मग वनस्पती शास्त्रावरती येणाऱ्या प्रश्नांची संख्या, प्राणीशास्त्रावरती येणाऱ्या प्रश्नांची संख्या आणि मानवी आरोग्यशास्त्रावरती येणाऱ्या प्रश्नांची संख्या ही पूर्णतः वेगवेगळी आहे, हे लक्षात ठेवायचं बा। मग मागील जर आपण 3 वर्षाच्या प्रश्नपत्रिका चेक केल्या तर आपल्याला एक लक्षात आलं पाहिजे बा, सामान्य विज्ञान या विषयावरती राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये सामान्य अध्ययन या घटकामध्ये जवळपास 20 ते 22 प्रश्न विचारलेले आपल्याला दिसतात। त्यातले एक्झॅक्ट सामान्य विज्ञानाचे 20 असतातच,
पण त्याचा मागोवा घेऊन आणखी 2 किंवा 3 प्रश्न सुद्धा आपल्याला त्याच्यात विचारतात पहा. मग रसायनशास्त्राचे जवळपास लक्षात ठेवायचं पहा, मागच्या 3 वर्षामध्ये 6 ते 9 प्रश्न आपल्याला विचारलेले दिसतात पहा रसायनशास्त्राचे. आणि ज्या एरियाकडे विद्यार्थी दुर्लक्ष करतात, हा एरिया पूर्णपणे विद्यार्थ्यांनी काय केलेला आहे, दुर्लक्ष. कारण प्रत्येकाने काय केलेलं आहे, बायोलॉजीला फोकस केलेलं आहे, जीवशास्त्राला फोकस केलेलं आहे. प्रत्येक जण बायोलॉजीवरती फोकस करतोय आणि मग बायोलॉजीवरती आपण कितीही प्रश्नांचा मागोवा घ्यायचा प्रयत्न केला तरी थोडीशी काठिण्य पातळी वेगळ्या पद्धतीने, कारण ऑलरेडी तो विषय त्या डेप्थ पर्यंत आपण कधी घेऊन जात नाही, त्याच्यामुळे त्याचे मार्क्स जे आहेत ते आपल्याला मिळत नाहीत. म्हणून आपल्याला जर मार्क्स मिळवायचे असतील तर केमिस्ट्री मधले मार्क्स आपण एक्झॅक्ट मिळवू शकतो पहा. त्यानंतर भौतिकशास्त्रावरती नेहमीच लक्षात ठेवायचं 6च प्रश्न असतात पहा, 6च प्रश्न आजपर्यंत विचारलेले सगळे प्रश्न भौतिकशास्त्राचे 6च विचारलेले आहेत. मी इथं सांगितले मी तुम्हाला एकूण 20 प्रश्न आहेत, त्यातले जवळपास 15 प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहेत. जर कधी 6 विचारले इकडे 6 12 तर या दोघांवरती 8 प्रश्नांचा फोकस केला, 8 किंवा 10 प्रश्न, कारण 22 प्रश्नांपर्यंत नेले पहा. मग वनस्पतीच्या बघा इकडे लक्ष द्या, इथे वनस्पती प्राणी हा जो भाग आहे त्याच्या वर्गीकरणावरती प्रश्न गेलेले आहेत पहा, वर्गीकरण. मग आपण नुसतं सिस्टम वरती काम करण्याचा अर्थ नाहीये. म्हणजे मला तुम्हाला एक प्रमुख मुद्दा इथे उपस्थित करून द्यायचा आहे, जी तुम्ही महाराष्ट्रामध्ये अनेक पुस्तकं तुम्ही वाचता, वेगवेगळी नामवंत लेखकांनी लिहिली जी सगळी पुस्तकं तुम्ही वाचता, या पुस्तकामध्ये जीवशास्त्राच्या सिस्टम वरती ते पुस्तक जे आहे, समजा जर ते पुस्तक 500 पानांचं असेल तर सिस्टम वरती 250 पानं घालवलेली आहेत, ज्याच्यावरती फक्त आणि फक्त एक प्रश्न असतो. आणि मग ज्यावेळेस तुम्ही या सिस्टमची सगळी पेजेस वाचता त्यावेळेस तुम्हाला फक्त एक प्रश्न, तोही जनरल असतो, मग त्यामुळे तो सापडत नाही, म्हणून बायोलॉजी अवघड जाते, लक्षात ठेवा. मग तुम्ही जर आलेल्या प्रश्नांचा मागोवा घेतला नाही तर काही अर्थ राहणार नाहीये. म्हणून फर्स्ट काय करायचं, क्वेश्चन पेपर एका बाजूला ठेवायचा, त्याच्यानंतर तुम्ही तुमचा अभ्यासक्रम एका बाजूला ठेवायचा आणि तुम्ही स्वतः असले पाहिजे, म्हणजे तो ट्रायंगल तयार झाला पाहिजे, तेव्हा तुम्हाला तुमचा सक्सेस मिळणार आहे पहा. मग सक्सेस मिळवायचं असेल तर या पद्धतीने तुम्हाला स्टडी करावं लागणार आहे. मग वर्गीकरण या भागावरती आपल्याला एक प्रश्न आहे पहा, त्याच्यानंतर प्राण्यांचं वर्गीकरण या ठिकाणी आपल्याला 2 प्रश्न येतात आणि सिस्टम वरती एकच प्रश्न असतो. 9 सिस्टम आहेत, या 9 सिस्टम वरती एकच प्रश्न आहे. मी मगाशी सांगितलं पहा 9 सिस्टम वरती किती प्रश्न आहे, एकच आहे, तोही क्रमागत येतोय. मग कोणत्या पद्धतीने आपल्याला सिस्टमवरचा प्रश्न विचारलेला आहे हे एक लक्षात आलं पाहिजे. सिस्टमचा प्रश्न कोणत्या पद्धतीने आपल्याला विचारला गेलेला आहे तो डिफाईन करता आला पाहिजे बा, आणि तोच डिफाईन करता येत नाही. मग काय सांगितलं बा, रसायनशास्त्रावरती येणारे प्रश्न, भौतिकशास्त्रावरती येणारे प्रश्न, जीवशास्त्रावरती येणारे प्रश्न, आणि चौथा जो कंटेंट मी सांगितलं तिथं लिहिलंय मी तुम्हाला ह्युमन हायजीन, ज्याला आपण मानवी आरोग्यशास्त्र असा शब्द प्रयोग करतो, मानवी आरोग्यशास्त्र, लक्षात ठेवायचं बा. आणि या वर्षी बघा हे लक्षात ठेवायचं बा, या वर्षी सर्वात जास्त प्रश्न हे मानवी आरोग्यशास्त्राच्या अनुषंगाने विचारले जाणार आहेत पहा. त्याचं रिझन सर्वांना माहीत असणं गरजेचं आहे. कोविड-19ची जी काही परिस्थिती आहे बघा, मागच्या वर्षीचा जो पेपर होता तो फेब्रुवारीमध्ये होणार होता, 17 फेब्रुवारीला 2021 मध्ये, तो कॅन्सल होऊन रद्द होऊन 21 मार्च 2021ला पेपर झालेला होता. मग इथं काय झालेलं आहे की आपल्याला हे गव्हर्नमेंट आल्यानंतर कोविडची पॅन्डेमिक सिच्युएशन ही जगभरामध्ये, चीनमध्ये जास्त प्रमाणात होती त्यावेळेस, त्याच्यानंतर भारतामध्ये मार्चमध्ये लॉकडाऊन लागला होता बा, आणि ती परीक्षा त्या फेब्रुवारीमध्ये होते. परंतु त्याच्या अगोदरच ह्या सगळ्या परीक्षा ज्या आहेत, हे पूर्ण शेड्यूल जे आहे ते विस्कळीत झालं. 5 एप्रिलला परीक्षा होती आणि त्याच्यानंतर मग मात्र याची PSI STI ची संयुक्त पूर्व परीक्षा होती, पण मार्चमध्येच लॉकडाऊन लागल्यामुळे ही परीक्षा जी आहे ते पुढे ढकलण्यात आल्या होत्या. याचा अर्थ जी स्थिती उद्भवली होती करंटचा बॅकअप घेणारी, राज्यसेवा PSI STI ला प्रश्न विचारणारी, ती स्थिती त्यावेळेस नव्हती. त्याच्यामुळे त्या प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला कोविड-19चा इम्पॅक्ट दिसलेला नाही. परंतु आत्ताची होणारी 2 जानेवारीची जी प्रश्नपत्रिका असेल, या प्रश्नपत्रिकेमध्ये हिस्ट्री, पॉलिटी, जिओग्राफी, इकॉनॉमी, सायन्स, एन्व्हायरमेंट या सर्व विषयांना कोविड-19चाच बॅकअप असणार आहे. याचा अर्थ पूर्णपणे GS1चा जो क्वेश्चन पेपर आहे तो वेगळ्या दिशेने जाणार आहे, हे लक्षात ठेवायचं बा. मग आपली दिशा काय हे ठरवताना आपण या लास्ट सेशनमध्ये, म्हणजे राहिलेल्या काही दिवसांमध्ये त्याचं जे प्लॅन आहे, त्याचं जे नियोजन आहे ते व्यवस्थित पद्धतीने करणं गरजेचं आहे. जे काही तुमचं नियोजन आहे ते सुरू राहताना तुम्हाला निर्णय पण घेता आला पाहिजे की आपलं जे काही डिसिजन आहे ते बदलायचं की नाही बदलायचं. निर्णय ज्याला म्हणतो आपण, हा निर्णय तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि तो निर्णय आपण घेणं अपेक्षित आहे. तोच निर्णय तुम्हाला तुमच्या योग्य दिशेला घेऊन जाईल, हे लक्षात ठेवायचं बा. म्हणजे जे मी तुमच्याशी आत्ता संवाद साधतो किंवा शेअर करतोय त्याच्यातून बऱ्याचशा गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात आणि ह्याच गोष्टी आपल्याला बॅकअप देणार आहेत पहा.
मग 2021चा जो काही पेपर झाला होता, म्हणजे 2021ला 2020चा पेपर होता, मग तिथून पुढच्या ज्या जगभरातल्या सगळ्या घडामोडी रसायनशास्त्राच्या अनुषंगाने बदलल्यात, भौतिकशास्त्राच्या, जीवशास्त्राच्या आणि मानवी आरोग्यशास्त्राच्या. त्याच्यामुळे त्याचा जो बॅकअप आहे तो सर्वात मस्ट असणार किंवा सर्वात महत्त्वाचा ठरणार आहे. मग एक एक टप्पा मी तुम्हाला सांगतो की कोणत्या प्रकरणावरती आपल्याला जास्तीत जास्त भर द्यायचा आणि कोणत्या प्रकरणावरती आपल्याला जास्त भर द्यायचा नाही, हे लक्षात ठेवा. मग फर्स्ट आपण रसायनशास्त्राच्या या पॉईंटवरती काम करूयात आणि त्याच्यानंतर मग हळूहळू फिजिक्स, त्यानंतर मग बायोलॉजी आणि मानवी आरोग्यशास्त्र या पद्धतीने क्रम ठेवूयात. ओके. मग बघा, पहिला जो आहे रसायनशास्त्राचा क्रम जर पाहिला आपण, तर रसायनशास्त्रामध्ये आपल्याला जो जे प्रकरण आहे, जे टॉपिक आहेत, या टॉपिकमध्ये बघा प्रश्न कोणकोणत्या टॉपिकवरती विचारलेले आहेत. केमिस्ट्रीचा जो पहिला क्वेश्चन्स आहे हे लक्षात ठेवायचं बघा. पदार्थाच्या ज्या भौतिक अवस्था आहेत या अनुषंगाने, म्हणजे जी अणूची संरचना आहे, अणुसंरचना ज्याला आपण म्हणतो स्ट्रक्चर ऑफ ॲटम, अणुसंरचना, याच्यावरती अनेक वेळा एक प्रश्न गेलेले आहे अनेक वेळा. आणि त्याची उदाहरणं पण मी तुम्हाला देतो की कोणते प्रश्न आपल्याला कशा पद्धतीने विचारले गेलेले आहेत. ओके. देन दुसरा प्रकार आहे लक्षात ठेवा, मूलद्रव्याचे वर्गीकरण. दुसरा टॉपिक ज्याला आपण म्हणतो मूलद्रव्यांचे वर्गीकरण, क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. लक्षात ठेवा, मूलद्रव्याचे वर्गीकरण. इथं एक प्रश्न आपल्याला कधी गेलेला आहे त्यानंतर तिसरा कार्बन कंपाऊंड्स म्हणतो आपण त्याला, कार्बन कंपाऊंड्स, कार्बनिक संयुगे. हे एक प्रकरण आहे ज्याच्यावरती 101% प्रश्न असतो आणि या वर्षीचा येणारा प्रश्न मी 100% सांगणार आहे तुम्हाला. 100% इथे येणारा प्रश्न मी तुम्हाला सांगणार आहे की कोणता येऊ शकतो, हे लक्षात ठेवायचं बा. आणि चौथा जो टॉपिक आहे सामर्थ्य द्रावणाचे, स्ट्रेंथ ऑफ सोल्युशन ज्याला आपण म्हणतो, सामर्थ्य द्रावणाचे, हे लक्षात ठेवायचं बा. या सामर्थ्य द्रावणाचे टॉपिक वरती एक प्रश्न किंवा कधी कधी दोन प्रश्न सुद्धा आपल्याला विचारलेले आहेत. त्यानंतर पाचवा जो कंटेंट आहे, पाचवा कंटेंट त्याला आपण काय म्हणतो, धातू अधातू. लक्षात ठेवा, धातू आणि अधातू. आणि याच्यातला दैनंदिन जीवनातील विज्ञान ज्याला आपण म्हणतो, दैनंदिन जीवनातील विज्ञान, शब्दप्रयोग नीट लक्षात ठेवा, दैनंदिन जीवनातील विज्ञान, सायन्स म्हणतो, डे टू डे लाईफ सायन्स. याच्यावरती दोन प्रश्न असतात पहा. वाक्य नीट लक्षात ठेवायचं बा. म्हणजे आपण काय करतोय, वेगळ्या पद्धतीने विषयावरती पकड आणायची आपल्याला, बरोबर आहे. त्या विषयात मार्क्स मिळतात की नाही हे पण आपल्याला पाहणं गरजेचं आहे. खरंच ते प्रश्न आलेले नाही आहेत की नाही हे तुम्ही पाहणं अपेक्षित आहे. आता मी हे सगळे प्रश्न तुम्हाला सांगतोय, सजेस्ट करतोय, पण ते प्रश्न तुम्ही पाहणं गरजेचं आहे. मग त्यातली जी डेप्थ आहे ती आवश्यक आहे, ती डेप्थ आपल्याला सांगता आली पाहिजे बा. आता बघा, आपण ज्या वेळेस अणुसंरचनेच्या टॉपिक वरती जातो, मी एक एक कंटेंट तुम्हाला इथं सांगत चालतो, किंवा हे जर सब्जेक्ट तुम्हाला किंवा कंटेंट तुम्हाला माहीत झालं असेल तर मग आपण पुढच्या कंटेंटमध्ये त्याच टॉपिकमध्ये काय विचारलं जातं हे लक्षात येऊ देतो बा. ठीक आहे, हरकत नाही आहे. म्हणजे इथंच तुम्हाला दिसेल ते पहिला जो टॉपिक आहे सांगितला अणुसंरचना. बघा तिथे काय काय प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत, तिथे काय काय प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत अणुसंरचनेच्या बाबतीत. अणुसंरचनेच्या बाबतीत विचारताना आपल्याला काय विचारलं होतं बा, आता मागच्या वर्षीचा प्रश्न एक तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आणून देणं गरजेचं आहे. मागच्या वर्षीचा जो काही प्रश्न आपल्याला विचारला होता तो प्रश्न काय विचारला होता, जर दुसऱ्या कक्षेमध्ये, म्हणजे जी आपली अणुसंरचना आहे, अणुमध्ये पहिली कक्षा असते के, दुसरी असते एल, तिसरी एम आणि चौथी कुठली असते, म्हणजे ही आहे के, एल, एम आणि एन. ओके, बघा लक्ष द्या, अणुसंरचना म्हणतो आपण त्याला. या अणुसंरचनेमध्ये दुसऱ्या कक्षेमध्ये 3.4 इलेक्ट्रोव्होल्ट एवढी जर एनर्जी असेल तर तिसऱ्या कक्षेमध्ये म्हणजे एम कक्षेमध्ये ती एनर्जी किती, एम कक्षेमध्ये ती एनर्जी किती. म्हणजे काय विचारलं होतं बा आपल्याला इथं गणितीय स्वरूपामध्ये प्रश्न विचारला गेलेला होता. म्हणजे जी आणि यावर्षी काय विचारलं होतं बा, अणुची तटस्थता. हे वाक्य नीट लक्षात ठेवायचं बा, अणुची तटस्थता याबद्दल आपल्याला कंबाईनला प्रश्न विचारलेला आहे. आता जर या ठिकाणी तुम्ही विचार केला तर प्रश्न कसे येतात, प्रश्न स्टेप बाय स्टेप येतात. प्रश्नांची रचना कशी असते, कोणत्या ठिकाणी स्टेप बाय स्टेप प्रश्न आलेले आहेत, कोणत्या ठिकाणी प्रश्नांनी चालू घडामोडीचा बॅकअप घेतलेला आहे, कोणत्या ठिकाणी प्रश्न वेगळ्या स्वरूपाने आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत, म्हणजे दैनंदिन जीवनातील विज्ञानाचा बॅकअप घेऊन आलेले आहेत. हे एक पानं तुमच्यासाठी मस्ट असणार आहे. 3.4 इलेक्ट्रोव्होल्ट म्हणजे दुसऱ्या कक्षामध्ये जाताना एनर्जी कमीच होत जाते, ती -1.5 इतकी होते बा. मग या अणुसंरचनेच्या टॉपिक वरती अणुच्या आतमध्ये असणारा जो प्रोटॉन आहे P+ म्हणतो, इलेक्ट्रॉन आहे E- म्हणतो आणि न्यूट्रॉन, या आधारावरती ॲटॉमिक नंबर म्हणजे अणुअंक ही एक संकल्पना बनलेली होती बा, अणुअंक. आणि दुसरी होती बा अणुवस्तुमानांक.
वाक्य नीट लक्षात ठेवायचं बा, अणुवस्तुमानांक. मग अणुअंक आणि अणुवस्तुमानांकावरती आजपर्यंत आपल्याला प्रश्न कसे विचारलेले आहेत बघा. मग मी तुम्हाला एमपीएससी 2016चा प्रश्न सांगतोय बा. एमपीएससी 2016च्या पूर्व परीक्षेला विचारलेला प्रश्न, एमपीएससी 2016च्या पूर्व परीक्षेला विचारलेला प्रश्न. ओके, येते लक्षात सर्वांच्या. काय विचारलं होतं बा, अणुअंक म्हणजे प्रोटॉन किंवा इलेक्ट्रॉन यांची संख्या म्हणजे अणुअंक होय. विधान अ दिलं होतं बा. त्यानंतर विधान ब काय दिलं होतं, अणुवस्तुमानांक म्हणजे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांची एकूण संख्या. लक्षात येत आहे काय सांगितलं, पहिलं काय सांगितलं स्टेटमेंट बघा, अणुअंक म्हणजे प्रोटॉन किंवा इलेक्ट्रॉनची संख्या, आणि दुसरं स्टेटमेंट काय दिलंय, अणुवस्तुमानांक म्हणजे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांची एकूण संख्या. एमपीएससी 2016च्या प्रीला आलेला प्रश्न, वाक्य नीट लक्षात ठेवा. आणि विचारलं होतं की कोणतं विधान असत्य नाही. विधान काय विचारलं होतं, कोणतं विधान असत्य नाही. लक्षात ठेवा, म्हणजे चुकीचे नाही, म्हणजे काय होते दोन्ही बरोबर आहेत. दोन्हीचे दोन्ही स्टेटमेंट काय होते, 4 नंबरचा ऑप्शन सांगत होते बरोबर आहे. आता ही जे स्टेटमेंट बनले होते याच दोन स्टेटमेंट वरती बघा लक्षात ठेवा, अणुअंक आणि अणुवस्तुमानांकावरती आधारित ज्या संकल्पना बनलेल्या आहेत, मूळ अणुअंक आणि अणुवस्तुमानांक प्रोटॉन इलेक्ट्रॉन न्यूट्रॉनच्या आधारावर बनलेत. ओके, प्रोटॉन इलेक्ट्रॉन आणि न्यूट्रॉनच्या आधारावरती अणुअंक आणि अणुवस्तुमानांक, ॲटॉमिक नंबर आणि मास नंबर या दोन संकल्पना तयार झाल्यात. मग त्याच आधारावरती आता या दोघांच्या आधारावरती पहिली संकल्पना तयार झाली ती बा समस्थानिके. कुठली संकल्पना तयार झाली, समस्थानिके, ज्याला आपण आयसोटोप्स असा शब्द प्रयोग करतो. काय म्हणतो त्याला, आयसोटोप्स. हा प्रश्न विचारला एमपीएससीने एमपीएससी लक्षात ठेवा 2014ला, एमपीएससी पूर्व परीक्षा 2014ला. म्हणजे मला तुम्हाला हे सांगायचं आहे की एमपीएससीचा कन्फर्म एरिया कोणता, कन्फर्म एरिया कोणता आहे की त्या टॉपिक वरती प्रश्न एमपीएससी विचारते. पीएसआय एसटीआय एसओचा एरिया वेगळा आहे, एमपीएससीचा एरिया वेगळा आहे. तेच टॉपिक तेच पॉईंट. म्हणजे जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की तुम्ही पाहताना पुस्तकावरती यूपीएससी एमपीएससी पीएसआय एसटीआय एसओ असा शब्दप्रयोग पाहता, बरोबर की नाही. म्हणजे हा शब्दप्रयोग पाहत असताना त्याचा एरिया वेगळा आहे. प्रकरण तीच, पॉईंट तेच, कन्सेप्ट त्याच, पण एरिया वेगवेगळा. म्हणून तोच एरिया फायनल करायचा. अगदी 10 दिवसात सुद्धा तुम्ही प्रत्येक विषयाचा अभ्यास करून मोकळे होऊ शकता. लक्षात ठेवा, जर एरिया डिफाईन केला तर. विज्ञान अजिबात अवघड नाही. ज्या मुलांना वाटतं की विज्ञान अवघड आहे त्यांनी माझ्या मोस्ट एक्सपेक्टेडच्या पीडीएफ पाहाव्यात. मग तुमच्या लक्षात येईल की जर परीक्षेच्या अगोदर 8-8, 10-10, 20-20 प्रश्न जर आपण देत असेल, म्हणजे माझ्या पुस्तकातले तर 18 प्रश्न होते, मी ॲज इट इज दाखवतो सगळेचे सगळे. हे लक्षात ठेवायचं बा. समस्थानिक आयसोटोप्स म्हणजे काय, आयसोटोप्स म्हणजे काय बघा, इकडे लक्ष द्या. ज्या मूलद्रव्यांचे अणुअंक समान असतात आणि अणुवस्तुमानांक भिन्न असतात त्यांना काय म्हटलं जातं, आयसोटोप्स. म्हणजे उदाहरणार्थ जर हायड्रोजन 1,1 आहे, हायड्रोजन 1,2 आहे, हायड्रोजन 1,3 आहे, बरोबर आहे, आयसोटोप्स. ओके, म्हणजे अणुअंक समान आहेत आणि अणुवस्तुमानांक काय आहेत, भिन्न आहेत. मग इथे काय विचारलं बघा, इथे आपल्याला परत प्रश्न विचारताना या आयसोटोप्सच्या संदर्भात, म्हणजे जर समजा मी कार्बन दिला, कार्बनचा आयसोटोप्स काय बघा, कार्बन 6-12, कार्बन 6-13, कार्बन 6-14, आलं लक्षात. मग इथे कार्बन 6 म्हणजे काय, यांचे अणुअंक कसे आहेत, समान आहेत, 6-6-6 आहेत. मग मी मागच्या वर्षी मोस्ट एक्सपेक्टेड यादीमध्ये तुम्हाला दिलेले आहे, कार्बन डेटिंग वरती प्रश्न विचारतील, कार्बनच्या डेटिंग वरती प्रश्न विचारतील. आणि बघा जाऊन तुम्ही 21 मार्च 2021ला झालेला जो पेपर आहे, जो 2020चा होता, त्याला हा प्रश्न विचारलेला आहे की नाही. तुम्ही अवश्य जाऊन बघा कार्बन डेटिंग वरती. मी जर रसायनशास्त्राचे प्रश्न तुम्हाला डायरेक्ट दाखवले तर तुमच्या डायरेक्ट लक्षात येईल की बघा कसा पद्धतीने प्रश्न आपल्याला विचारलेला होता. एमपीएससी लक्षात ठेवायचं बा. म्हणजे इलेक्ट्रॉन थेअरीवरती जसा प्रश्न विचारला तसाच मी सांगितलेला प्रश्न कुठे विचारला होता बा, कार्बन डेटिंग वरती विचारलेला होता. ठीक आहे, ओके. चला त्याच्यानंतर बघा समस्थानिके आयसोटोप्स, म्हणजे 16चा प्रश्न झाला. त्याच्यानंतर पहा 15ला प्रश्न काय विचारला होता, ऑक्सिजनची समस्थानिके किती. राज्यसेला प्रश्न आहे बरं का, ऑक्सिजनची समस्थानिके किती, म्हणजे ऑक्सिजनची समस्थानिके किती आहेत, 3. मग राहिलेत कोणाची, हायड्रोजनची 3 विचारतील ना डायरेक्ट. मग 2012चा प्रश्न, 13चा प्रश्न, 14चा, 15चा, 16चा, 17चा क्रम, म्हणजे एक आयडियोलॉजी काय करता आलं पाहिजे तुम्हाला डिफाईन. हा एरिया आहे जिथे एमपीएससीचे प्रश्न विचारले जातात. एमपीएससीचे प्रश्न स्पेशल, एमपीएससी याच्या बाहेर प्रश्न घेऊन जात नाहीत, हे लक्षात ठेवायचं बा. मग याच्या अगोदर तुम्ही अणूचे जर स्ट्रक्चर पाहिलं, प्रोटॉन इलेक्ट्रॉन न्यूट्रॉन, किंवा अणूचं संशोधन पाहिलं तर त्याच्या थेरीज वेगवेगळ्या आहेत. मग त्या थेरीजनुसार कंबाईनने प्रश्न विचारले आहेत. अगदी ते जर पाहिजे असेल तर मी तुम्हाला एका मिनिटामध्ये तेही शॉर्टकट दाखवतो की कुठे प्रश्न विचारलेले आहेत. चला त्याच्यानंतरचा बा 2017चा प्रश्न इथे लिहितो मी, आयसोबार वरती प्रश्न कोणी विचारला होता बा, 16 जुलै 2017ची झालेली जी कंबाईनची पूर्व परीक्षा होती
याला आयसोबार वरती प्रश्न विचारलाय. काय विचारलं होतं माहितीये? अणुवस्तुमानांक भिन्न म्हणजे काय? प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांची एकूण संख्या समान. याचाच अर्थ काय आहे? अणुवस्तुमानांक समान. ज्या दोन भिन्न मूलद्रव्यांमध्ये अणुवस्तुमानांक समान असतो आणि अणुअंक भिन्न असतो त्यांना आयसोबार असं म्हणतात. म्हणजेच अणुवस्तुमानांक म्हणजे काय झालं? प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. न्यूट्रॉन आणि प्रोटॉन यांची एकूण संख्या समान असेल, सारखीच असेल, वेगवेगळी नसेल, समजात असेल असे शब्दप्रयोग. म्हणजे राज्यसेवा शब्दप्रयोग काय करते? राज्यसेवा शब्दप्रयोग करते. शब्दप्रयोग करताना त्याने मिनिंग बदललेलं नसतं, अर्थ बदललेला नसतो, फक्त शब्द वेगवेगळे वापरलेले असतात. मग तुम्ही त्या अर्थाचे त्या मिनिंगचे शब्द पाहणं गरजेचं आहे. शब्दच तुम्हाला वरती घेऊन जाणार आहेत, शब्दच तुम्हाला खाली बसवणार आहेत, हे लक्षात ठेवायचं बा. म्हणून प्रश्नपत्रिकेमधले प्रश्न व्यवस्थित समजले की मग अडचण येणार नाही. हा प्रश्न 16 जुलै 2017 कंबाईनचा. त्याच्यानंतर तुम्हाला 2018चा जो प्रश्न विचारला होता तो सांगतो मी तुम्हाला. 2018ला काय प्रश्न विचारला होता बा? 2018ला विचारताना प्रश्न विचारला होता, हे जो अणू आहे, अणूमध्ये जे मी तुम्हाला सांगितले प्रोटॉन, इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन, तर इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला? जे थॉम्सननी. हा प्रश्न कधी होता? 13 मे 2018ला. म्हणजे हा कंबाईनचा एरिया. हा एरिया कोणाचा? कंबाईनचा, हे लक्षात ठेवायचं बा. आणि मग त्याच्यानंतर KLM म्हणजे यम कक्षामध्ये 24 मार्च 2019ला प्रश्न विचारला होता, यम कक्षात किती इलेक्ट्रॉन असतात? आता वाक्य नीट लक्षात ठेवा बरं का. राज्यसेवा बघा 24 मार्च 2019ला, म्हणजे ही 2019ची जी प्रश्नपत्रिका झाली होती 3.4 इलेक्ट्रोव्होल्ट. आलं लक्षात? 2019ची. राज्यसेवेने काय प्रश्न विचारला? दुसऱ्या कक्षात. आणि कंबाईन कुठे नेला होता? तिसऱ्या कक्षात. किती इलेक्ट्रॉनची संख्या असते? म्हणजे त्या प्रकरणावरती राज्यसेवेचा एक विशिष्ट एरिया आणि कंबाईनचा एक विशिष्ट एरिया आहे. कंबाईन एरिया सोडत नाही, राज्यसेवा एरिया सोडत नाही. तुम्ही तुमच्या अभ्यासाचा एरिया सोडू नका, व्याप्ती सोडू नका, इतकंच मला तुम्हाला याच्यात सांगायचं, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघा आयसोबारवरती प्रश्न झाला. आता बघा 2017चा राज्यसेवेचा प्रश्न काय विचारला होता सांगतो मी तुम्हाला. आयसोटोन्स. काय दिसतं इथं? आयसोटोन्स. महाराष्ट्रामधल्या कोणत्याच पुस्तकामध्ये आयसोटोन्स नावाची संकल्पना पण अस्तित्वात नव्हती. तुमच्यावरती थोपवलं जातं, लादलं जातं की हे माझ्या पुस्तकातून आलं. खरं तर हे पुस्तकातून नाही येतं. पुस्तक म्हणजे ज्यावेळेस अपडेट होतं ना, अपडेटमध्ये मग ही आवृत्ती याच्यातून बघा, ती आवृत्ती त्याच्यातून बघा, मग काय 50 आवृत्त्या वाचत बसायचं? अजिबात नाही. एक आवृत्ती अशी असली पाहिजे जी अपडेटेड नवीन मुलं घेतील, जी जुनी आहे त्यांनी पण जुनी वाचत हे फायनल केलं पाहिजे. ज्या मूलद्रव्यांमध्ये हा प्रश्न विचारला MPSC 2017ला, लक्षात ठेवायचं बा. 2017ला हे फसवं सोडून दे. मी मग अशी सांगितले तुम्हाला 250 पानामध्ये जर सिस्टम असतील ना तर तुम्हाला मार्क्सच मिळणार नाही, बायोचे नाही, कुठलेच मिळणार नाही, हे लक्षात ठेवायचं बा. एका मार्क्ससाठी, एका प्रश्नासाठी 250 पानं वाचत बसायची. लक्षात ठेवा, 20 मार्क्ससाठी केवळ 20 पानं वाचली पाहिजेत. मी तुम्हाला 3 पानामध्ये 8-10 प्रश्न देते. 3 पानामध्ये 8-10 प्रश्न परीक्षेच्या अगोदर जाता याही वर्षी आहे. कुणाला पाहिजे असेल माझा नंबर देतो मी इथं, डायरेक्ट सांगतोय 9860123471. लक्षात ठेवा, याच्यावरती तुम्ही PDF मागवा आणि PDF मी पाठवतो. परीक्षेला प्रश्न नाही आल्यानंतर बोला, हे लक्षात ठेवायचं बा. परीक्षेला प्रश्न येणारच, परीक्षेला प्रश्न येणार नाही असं अजिबात नाहीये. त्याचं रिझन आहे, दरवर्षी आपण ते प्रश्न दिलेले आहेत आणि प्रश्न आलेलेच आहेत. 16ला आलेत, 17ला आलेत, 18ला आलेत. माझं असं मत आहे की तमाम महाराष्ट्रातील जे शिक्षक आहेत ते शिकवत आहेत, 8-10 वर्षाचा, 15 वर्षाचा, 20 वर्षाचा अनुभव लावतात. मग विद्यार्थ्यांच्या अगोदर त्यांना देऊ द्या ना. नाही आले प्रश्न, विद्यार्थी काय करणार नाही, पण विद्यार्थ्यांपर्यंत ते प्रश्न पोहोचू द्या, काय हरकत नाहीये. आलं लक्षात? आणि हा गवगवा नंतर परीक्षेला प्रश्न आल्यानंतर करण्याच्या अगोदर तुम्ही परीक्षेला पोरांना सांगा की हे प्रश्न येऊ शकतात. आणि मी सांगतो ते दरवर्षी सांगतो, कंबाईनचे पण आणि PSI राज्यसेवेचे पण. राज्यसेवेचा एरिया बघा कुठे, कंबाईनचा एरिया बघा कुठे, एकच टॉपिक, तो एरिया वेगवेगळा आहे. मग हा एरिया आपल्याला डिफाईन करायचा आहे. आलं लक्षात? मग अणुसंरचनेमध्ये आलेले सगळे प्रश्न मी तुम्हाला सांगितले. रेणूमध्ये अणू टिंब बलाद्वारे एकत्र ठेवले जातात असा प्रश्न 2012ला विचारला होता. एक लक्षात आलं पाहिजे, ती कुठला? आंतररेणू हा जो काही फोर्स आहे, इंटरमॉलिक्युलर फोर्स, त्याच्यामुळे मग इंटरमॉलिक्युलर फोर्स, इंट्रामॉलिक्युलर फोर्स, डायपोल फोर्स, वंडरवॉल फोर्स, हे जे सगळे फोर्स आहेत, हे सगळे फोर्स आपण करणं गरजेचं आहे. आता ऑलरेडी रमन इफेक्ट जो आहे, रामन परिणाम जो आहे, या परिणामावरती MPSCने 2014ला प्रश्न विचारला होता. म्हणजेच काय, 28 फेब्रुवारी 1928 हे जे काही अपस्करांच्या संदर्भातलं संशोधन झालं होतं तिथे. त्याच्यानंतर अणुऊर्जा आयोगाच्या संदर्भातली मांडणी सुद्धा. आता इथं अणुऊर्जा आयोगाचा संबंध नाहीये, इथे हा प्रश्न घेणं चुकीचं आहे. हा प्रश्न कुठे गेला पाहिजे? तुमच्या कार्बन याच्यावरती रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट्सच्या बाबतीत तिथे गेला पाहिजे, पण विचारलेले. मग मी सांगितलं तुम्हाला आता 2017चा MPSCचा प्रश्न आयसोटोन्स वरती. मी मोस्ट एक्सपेक्टेड यादीमध्ये 2019ला हे दिलं पण होतं बा. आयसो इलेक्ट्रॉन्स वरती प्रश्न विचारले जातील.
आणि मी याही वर्षी तुम्हाला सांगतो की आयसो इलेक्ट्रॉन्स तुमच्यासाठी मोस्ट एक्सपेक्टेडच असणार आहे. आयसो इलेक्ट्रॉन्स. आयसो इलेक्ट्रॉन्स म्हणजे काय? आयसो इलेक्ट्रॉनचा अर्थ काय होतो? आयसो इलेक्ट्रॉनचा अर्थ काय होतो लक्षात ठेवायचं बा. आयसो इलेक्ट्रॉन्स म्हणजे काय? तर ज्या दोन भिन्न मूलद्रव्यांच्या आयनांमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या समान असते त्यांना टिंबटिंब असं म्हणतात, असं विचारलं जाईल. त्यांना आयसो इलेक्ट्रॉन्स असं म्हटलं जातं. लक्षात ठेवायचं बा. म्हणजे एक लक्षात आलं पाहिजे, तुमच्या एक लक्षात आलं पाहिजे, Mg+2 लिहिला आपण, त्याच्यानंतर Fe- लिहिला, त्यानंतर सोडियम Na+ लिहिला. याचा अर्थ 2 इलेक्ट्रॉन दिले म्हणून पॉझिटिव्ह, म्हणजे 10 इलेक्ट्रॉनच राहिले. Fe- म्हणजे इथं 9 असतात, म्हणजे किती झाले 10. सोडियमने 1 दिला म्हणजे किती राहिले इथं पण 10. म्हणजे समान, म्हणजे आयनांमध्ये इलेक्ट्रॉनची जर संख्या समान असेल तर त्याला काय म्हणतात? आयसो इलेक्ट्रॉन. लक्षात ठेवा. आणि मग असा डेटा तुम्हाला तुमच्या टेक्स्ट बुक मध्ये पण नाही आणि महाराष्ट्रातील जे बाकीचे जे लावतात नामविधान की माझ्या पुस्तकातले, तो तिथेही नाहीये, हे लक्षात ठेवायचं बा. मग याच्यावरती मग आयसो निओटाईप आहे, आयसो इलेक्ट्रोटाईप्स आहेत, आयसो डायपर्स आहेत, हे लक्षात आलं पाहिजे. मग त्याच्या पुढचा एक एक कंटेंट आपण करत ठेवणं गरजेचं आहे. या ठिकाणी एमपीएससी दरवर्षी प्रश्न विचारते, हे लक्षात ठेवा. ओके. एमपीएससीचा हा एरिया आहे की अणुअंक आणि अणुवस्तुमानांकाच्या आधारावरती ज्या ज्या कन्सेप्ट बनलेल्या आहेत त्याच राज्यसेवेला विचारल्या जातात. म्हणून आपण कमी एरियामध्ये जास्तीत जास्त मार्क्स तुम्हाला फाइंड आउट करणं गरजेचं आहे. कमी एरियामध्ये जास्तीत जास्त मार्क्स तुम्ही काय केले पाहिजेत? कलेक्ट केले पाहिजेत. त्याच्या पलीकडे अजिबात विचारलं जाणार नाहीये, हे लक्षात ठेवायचं बा. त्याच्यानंतर आता बघा इथं समस्थानिके सांगितलेत मी तुम्हाला, आयसोटोप्स. ओके. जसं मी आता सांगितलं की कार्बन 14 वरती तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. मग कार्बन 14 हे जे काय आयसोटोप्स आहे इथं प्रश्न, कारण 6 आणि 14 या आयसोटोप्स वरती आपल्याला अनेक वेळा प्रश्न विचारले गेलेले आहेत. कार्बन 14 म्हणजे समस्थानिक ज्याला आपण म्हणतो. मग समस्थानिकेचे जे युजेस आहेत त्यातला कार्बन 14 या समस्थानिकावरती अनेक वेळा प्रश्न. मग फॉस्फरस 32 आहे, सोडियम 24 आहे, आयोडीन 131 आहे, आयोडीन आर्सेनिक आहेत. म्हणजे ही जी समस्थानिक आहेत या समस्थानिकांचा सुद्धा थोडासा मागोवा घेणं गरजेचं आहे. पण माझं स्पष्ट मत राहील, तुम्ही कार्बन 14 राज्यसेवा सोडत नाही, हे लक्षात ठेवा. म्हणजे जो एरिया विचारलेला त्याच्या रिमेनिंग राहिलेला जो एरिया आहे, म्हणजे आता जर समजा इथे तुम्हाला दिसतात या 5, आता बघा इथं तुम्ही आणखी प्रश्न पुढे घेऊन जाऊ शकता. पुढे इथं अणुअंक अणुवस्तुमानांक विचारला, या आधारावरती समज आयसोटॉप्स विचारला, आयसोबार विचारला, आयसोटोन्स विचारला, आयसो इलेक्ट्रॉन्स विचारला. मग इथं काय केलं, एक कन्सेप्ट क्लिअर, त्या कन्सेप्टवरती प्रश्न, त्याच्या उदाहरणांवरती प्रश्न, म्हणजे आयसोटॉप्सच्या उदाहरणांवरती प्रश्न विचारलाय. ऑक्सिजनचे किती आहेत, हायड्रोजन रिमेनिंग आहे. मग आयसोबारवरती प्रश्न विचारतील, आयसोटॉप्सवरच्या उदाहरणावरती प्रश्न विचारतील, आयसो इलेक्ट्रॉनच्या उदाहरणांवरती प्रश्न विचारतील. मग हे प्रश्न आपण पाहणं गरजेचं आहे. किंवा मग इथं मी आता सांगितलं की आयसोबार, आयसोटोन्स, आयसो इलेक्ट्रॉन्स याच्यामध्ये 2 भिन्न मूलद्रव्य असतात आणि समस्थानिकांमध्ये आपण 2 भिन्न मूलद्रव्य असा उल्लेख केलेला नाहीये. म्हणजे त्यातील छोटीशी बारीकशी काय नाळ पकडली जाते, जी विद्यार्थी 2 वर्ष 4 वर्ष पकडत नाहीये आणि डायरेक्ट विचारतात मग कोणामध्ये 2 भिन्न मूलद्रव्य असतात. मग खाली लिहिलं जाईल आयसोटॉप्स, आयसोबार्स, आयसोटोन्स, आयसो इलेक्ट्रॉन्स. मग वरीलपैकी तिघांमध्ये, दोघांमध्ये, एकामध्ये अशा पद्धतीचा जर प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर तुम्हाला आलं पाहिजे. आलं लक्षात. म्हणजे हे फायनल करता आलं पाहिजे की एरिया कोणता आहे. ओके. हा एरिया झाला, म्हणजे हा झाला टॉपिक अणुसंरचनेच्या बाबतीत ज्या ठिकाणी आपल्याला एमपीएससी ने आजताक आहेत म्हणजे 2012 पासून 2020 पर्यंतचे विचारलेले प्रश्न क्रमाक्रमाने प्रश्न दिसतात. लक्षात ठेवा, क्रमाने प्रश्न दिसत आहेत. प्रश्न अजिबात हल्लेले नाही आहेत. आणि मला जर कोणी म्हणत असेल की प्रश्न बाहेरचे आहेत, मग ती पुस्तक बाजूला ठेवा ना. प्रश्न बाहेरचे असतील तर प्रश्नांमध्येच या ना. आलं लक्षात. ते प्रश्न बाहेर ठेवा. आलं लक्षात. ओके. त्यानंतर मी दुसरा टॉपिक सांगितला तुम्हाला, मूलद्रव्यांचे वर्गीकरण. मूलद्रव्यांचे वर्गीकरण लक्षात ठेवायचं बा. क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. मग वर्गीकरणावरती आजतागायत काय प्रश्न विचारलेले आहेत आपल्याला ते एक लक्षात आलं पाहिजे. वर्गीकरणावरती आजतागायत काय प्रश्न विचारलेले आहेत बघा. क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स म्हणजे एलिमेंट्सच्या वर्गीकरणाच्या संदर्भात मूलद्रव्य जे आहेत. ओके. 2018 ला प्रश्न विचारलेला आहे, 2019 ला प्रश्न विचारलेला आहे का, विचारलेला आहे. 2020 ला प्रश्न विचारलेला आहे का, विचारलेला आहे. मग 2020 चा प्रश्न काय, 2017 चा प्रश्न काय, तोही सगळ्यांना सांगता आला पाहिजे. ओके. ठीक आहे. मग बघा इकडे लक्ष द्या. आता थोडासा वेगळ्या पद्धतीने सुद्धा आपल्याला या ठिकाणी घेता येणार आहे. मी काय थोडंसं त्या पद्धतीने जात नाहीये. ठीक आहे, हरकत नाही. चला, मूलद्रव्यांच्या वर्गीकरणाच्या संदर्भात 2018 ला आलेला प्रश्न मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो बा. यम हे मूलद्रव्य डोबेरायनरच्या त्रिकांमध्ये असेल. यम हे मूलद्रव्य काय सांगितलं, डोबेरायनरची त्रिके असेल, डोबेरायनरची त्रिके. आलं लक्षात. तर आपल्याला काय प्रश्न विचारला होता, कॅल्शियम लक्षात ठेवा, मॅग्नेशियम आणि बेरियम. मग यम हे जर मूलद्रव्य असेल तर यमच्या जागेवरती कोणतं मूलद्रव्य बसेल, असं साधा आणि सिंपल
ट्राइड्स विचारलेले, त्रिक विचारलेलं आहे. काय विचारलेलं आहे? ट्राइड्स, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो? त्रिक विचारलेलं आहे. मग काय त्रिक येते? यम हे मूलद्रव्य म्हणतोय ना आपण. मग हाच प्रश्न का? हाच प्रश्न का? त्याचं रिझन सांगतो मी तुम्हाला. जपान, रशिया, अमेरिका या 3 कंट्रीने, या 3 देशाने बघा इकडे लक्ष द्या, मॉस्कोवियम Mc, निओनियम NH, टेनेसाइन Te, ऑर्गॅनिसन OG असे 4 एलिमेंट्स ज्याचा अणु क्रमांक 113, 115, 117 आणि 118 आहे. आलं लक्षात? ही 4 मूलद्रव्ये जे नव्याने संशोधनात आले होते बा, तसे टोटल 116 होते पहिले. 116 लक्षात ठेवा. आता 113 नंबर आणि 115 नंबर 116च्या अगोदर येतात, म्हणजे ऍड किती झाले? फक्त 2च. किती लोकांनी पुस्तकामध्ये असं मेन्शन केलं? चालू घडामोडीच्या लेखकांनी तर काहीच पाहिले नाही. पहिले 116 ना आताचे 4 120 लिहिलेत, म्हणजे पोरच भरकटली ना. 120 कुठे मूलद्रव्य आहेत का? त्याचा अनुअंक पहा. हा काय प्रकार लावलाय? अनुअंक पहा ना. 113, 115, 116 मध्ये जर 2च ऍड झाले फक्त, म्हणजे आता किती झालेत? फक्त 118 झालेले. या 118 मध्ये नव्याने संशोधलं बघा, नव्याने संशोधन झालं आणि आवर्त सारणीमध्ये त्याचं अपडेटेशन झालं. चालू घडामोडीचा बॅकअप होता. चालू घडामोडीचा काय होता? बॅकअप, की पुन्हा एकदा आवर्त सारणीमध्ये मूलद्रव्यांची काय केलेली आहे? मांडणी केलेली आहे. आणि जर पुन्हा एकदा मूलद्रव्यांची मांडणी झालेली आहे तर पहिल्यांदा मांडणी कोणी केली होती? म्हणजे जी न्यूज आली होती त्याची इन्फॉर्मेशन, त्याचा बॅकअप जो आहे तो क्लासिफिकेशन मध्ये होता. म्हणून डोबेरानने त्रिके 1829 मध्ये सर्वप्रथम मांडली होती. पहा, मूलद्रव्यांचं वर्गीकरण करण्याचा पहिला प्रयत्न त्यांनी केला होता. म्हणून त्याच्या प्रयत्नाला यश म्हणून या ठिकाणी काय केलेलं आहे? हा प्रश्न विचारलेला आहे. आणि या यमच्या जागेवर स्ट्रॉन्सियम SR नावाचं मूलद्रव्य बसते. तशी जर पाहिली तर डोबेरानच्या त्रिकांमध्ये 3 मूलद्रव्यांचे गट जे आहेत 3च त्रिके बसतात. पहा, किती त्रिके बसतात? 3च. मग ही 3च्या 3 त्रिके पाठ करायला काय अडचण आहे? पहिलं त्रिक सगळ्यांना सांगता आलं, लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम. लिथियम, सोडियम, पोटॅशियम. दुसरं त्रिक तर हे कॅल्शियम, स्ट्रॉन्सियम आणि बेरियम. आणि तिसरं त्रिक जे होतं ते काय होतं? क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन. म्हणजे ही 3 त्रिके बस. मग या त्रिकांमध्ये आपल्याला इतकं सिंपल पद्धतीने सांगता आलं पाहिजे. मग या प्रश्नानंतरचा प्रश्न कुठला असू शकतो? तर तुम्ही डोबेरानच्या त्रिकांनंतर लिहू शकता बा, न्यूलँडची अष्टके. न्यूलँडच्या अष्टकांवरती प्रश्न विचारला जाऊ शकतो बा, अष्टके. मग आपलं करणं काय गरजेचं आहे? न्यूलँडची अष्टके. मग अष्टके कधी मांडली होती? 63-64 ला. कुणी मांडली होती? न्यूलँड्सने मांडली होती. किती मूलद्रव्य होते? 56 मूलद्रव्य होते. इथं किती होते? 36 होते. वाढले किती? 20 ने वाढले. ओके. त्याच्यानंतर मेंडेलिव्हने आवर्त सारणी मांडली त्यावेळेस किती झाले? 63. म्हणजे कितीने वाढले होते? 7 ने. लक्षात ठेवायचं बा. या सर्वांचा बेस काय होता? तर अणुवस्तुमानांक. अणुवस्तुमानांक लक्षात ठेवायचं बा. मग अणुवस्तुमानांक म्हणजे काय? त्याच्यावरती प्रश्न आलेले आहेत. म्हणजे बेसिक बाबीवरती प्रश्न केलेले आहेत. प्रश्न अत्यंत सोपे, जे प्रश्न क्रमिक पुस्तकामध्ये सुद्धा सापडतात. हे लक्षात ठेवा. हा प्रश्न क्रमिक पुस्तकात नाही. हा प्रश्न क्रमिक पुस्तकामध्ये आहे. लक्षात ठेवा. जावा तुम्ही बघा. आणि तरी आपण आयोगाच्या नावाने खडे फोडतो काय? की क्रमिक पुस्तकाच्या बाहेरचे प्रश्न आहेत. प्रश्न क्रमिक पुस्तकातला आहे, आपण त्या पुस्तकात नसतो. फक्त एवढाच विषय आहे. पुस्तकं आपल्या जवळ असतात पण आपण पुस्तकांच्या जवळ नसतो. लक्षात ठेवा. पुस्तकं तुमच्या जवळ असली पाहिजेत. याचा अर्थ पुस्तकांमध्ये तुम्ही असले पाहिजे. पुस्तकाचा सगळा कंटेंट तुमच्या डोक्यामध्ये असला पाहिजे. याचा अर्थ अवतीभोवती सगळीकडे पुस्तकातलं सर्वचे सर्व तुम्ही पाहणं गरजेचं आहे. म्हणजे या सर्व बाबींवरती तुम्ही काय करायला पाहिजे? प्रकाश टाकायला पाहिजे. हा झाला मूलद्रव्यांच्या वर्गीकरणाच्या आधारावरचा प्रश्न. आता बघा, मी काय सांगितलं तुम्हाला, हा प्रश्न कधी विचारलाय? 18 ला. इथं मूलद्रव्याचं वर्गीकरण 2-2 वर्षांनी विचारतात. म्हणजे 18 ला विचारला, नंतर 20 ला. त्याच्या अगोदर 16 लाच इथं प्रश्न आहे. त्याच्या अगोदर कधी प्रश्न विचारलेला आहे? पहा, 16 ला प्रश्न विचारला. अगदी जाऊन तुम्ही बघू शकता बा 16चा प्रश्न. काय प्रश्न होता बा 16चा? तुम्हाला तेही लक्षात आलं पाहिजे की बा, नैसर्गिकरित्या स्वतंत्र व मूळ स्थितीमध्ये कुठले एलिमेंट्स आढळतात? लक्षात, कुठले एलिमेंट्स आढळतात? वाक्य नीट लक्षात ठेवायचं बा. 13 ला प्रश्न विचारला, धातू जे आहेत ते विचारात घ्या. जपानमध्ये आढळलेला मिनामाता 12 ला विचारला होता. खालीलपैकी शुद्ध पदार्थ कोणता? 13 ला विचारला होता. काय प्रश्न विचारला का? शुद्ध पदार्थ कुठला? मला सांगा बरं. खालीलपैकी शुद्ध पदार्थ कोणता असा प्रश्न विचारलेला? शुद्ध पदार्थ मग लिहिलाय बा, Fe, दूध, त्याच्यानंतर पाणी, त्याच्यानंतर रॉकेल. यातला सर्वात शुद्ध पदार्थ कोणता सांगा बरं. किती सिंपल आहे. कोणता पदार्थ असेल शुद्ध? किती साधा आणि सिंपल प्रश्न विचारलाय. तुम्हाला काय वाटतं की यातला कोणता पदार्थ सर्वात शुद्ध असेल? Fe सर्वात शुद्ध आहे, कारण ते काय? एलिमेंट्स आहे, मूलद्रव्य. आणि मूलद्रव्यामध्ये काहीच हे नाहीये, इम्प्युरिटीज कुठल्या नाही आहेत. लक्षात ठेवा. ते पूर्णपणे काय?
शुद्ध आहे. हे किती सिंपल आहे. दुधामध्ये आहे भेसळ आहे, पाण्यामध्ये रॉकेलमध्ये सगळीकडे आहे. कारण हे दुधाचा कंटेंट बघा, पाणी H2 हायड्रोजन ऑक्सिजन आलेले, रॉकेलमध्ये वेगळेच आहे. Fe हा मूळ आहे, स्वतंत्र आहे, त्याच्यासारखा दुसरा, मग त्याचे भौतिक आणि रासायनिक गुणधर्म बदलूच शकत नाही, म्हणून तो सर्वात शुद्ध आहे. इतकं सिंपल स्टेटमेंट आपल्याला विचारलं गेलेले आहे. म्हणून त्या पद्धतीने आपण काय केलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. मग यावर्षी आपल्याला, यावर्षी म्हणजेच काय 2020चा जो 21 मध्ये झालेला पेपर होता, या पेपरमध्ये मोस्ले यांच्या आधुनिक आवर्त सारणीवरती प्रश्न विचारला होता. मोस्लेंच्या आधुनिक आवर्त सारणीवरती प्रश्न म्हणजे बघा, इथे आवर्त सारणीवरती प्रश्न विचारताना त्यांनी एरिया कुठला डिफाईन केलेला आहे, एरिया तो एक लक्षात आला पाहिजे बघा. मुळात डिफाईन एरिया जो आहे, मोस्लेची जी आधुनिक आवर्त सारणी आहे, मोस्ले यांची आधुनिक आवर्त सारणी 1913ला मांडलेली, 116 एलिमेंट मी आता सांगितलं, 2 ऍड झालेले 7व्या आवर्तनामध्ये, हे एक लक्षात आलं पाहिजे बा. ओके, याच्यामध्ये हे लक्षात आलं पाहिजे की आवर्त सारणीत आवर्तात डावीकडून उजवीकडे जाताना, उजवीकडून डावीकडे येताना अणूचा आकार जो आहे, आकार किंवा वरून खाली येताना, खालून वर जाताना, एक लक्षात आलं पाहिजे बा. याच्या बाहेर प्रश्न जात नाही, बाकी शोधत बसायची गरज नाही. आणि कंबाईनला जो प्रश्न विचारतात ना, तो फक्त एकच असतो बा, मोस्ले यांची आधुनिक आवर्त सारणी कशावर आधारित आहे, अणुअंकावर. बेस काय, ज्याने बदल केला तो यशस्वी झाला. बदल करा तुम्ही, पुस्तकातलं ते मार्केटमधलं तेच पुस्तक वाचू नका, बदल करा, तर काही ना काहीतरी होणार आहे. नाही तर सगळ्यांनी सजेस्ट केलेलं आहे ते एकच वाचा, सगळे तेच वाचतायत. आलं लक्षात, बदल करायची हिम्मत करा, धाडस करा. घ्या बाबूराव पडळकर सर यांचं पुस्तक, काहीच अडचण नाहीये. मी दाखवतो, मी तुम्हाला त्यातली उदाहरणं. बघा, हे पुस्तक घ्या आणि मार्केटमधून ते शोधा, दाखवतो मी तुम्हाला, सगळे प्रश्न दाखवतो. आणि मोस्ट एक्सपेक्टेड यादी देतो ना डायरेक्ट, काय त्याच्यामध्ये काय नाही, दमकच नाहीये. आलं लक्षात. मोस्ले यांनी मांडलेली जी आवर्त सारणी आहे, अणूचा आकार जो आहे बघा, वरून खाली येताना अणूचा आकार काय होतो, वाढत जातो, खालून वर येताना काय होतो, कमी होत जातो. त्याच्यानंतर इथं अणूच्या आकाराच्या बाबतीत प्रश्न, संयोजाच्या बाबतीत प्रश्न, लक्षात ठेवा, इलेक्ट्रॉन अफिनिटीच्या बाबतीत प्रश्न, म्हणजे जे काही धातूचा गुणधर्म आहे तो एक आपल्या लक्षात आला पाहिजे. हे 2-3 मुद्दे सोडले तर राज्यसेवेचा एकही प्रश्न बाहेर जात नाही. म्हणजे खूप जास्त एरियावरती काम करायचं नाही, खूप कमी एरियावरती काम करायचं. कुठला एरिया सांगितला, लक्षात आला असेल पहा. अणूच्या आकाराच्या बाबतीत म्हणजे डावीकडून उजवीकडे जाताना अणूचा आकार काय होतो, उजवीकडून डावीकडे येताना काय होतो, वरून खाली येताना काय होतो, खालून वर जाताना काय होतो. तिसऱ्या आवर्तनामध्ये सर्वात मोठ्या आकाराचा रेणू कोणता असं जर विचारलं, किंवा अणू कोणता किंवा मूलद्रव्य कोणते असं विचारलं तर डायरेक्ट सांगता आलं पाहिजे सोडियम. आणि शेवटचं कुठलं आहे, म्हणजे मग आवर्तनात आकार काय होणार आहेत, कमी होणार आहे. वरून खाली येताना गणामध्ये काय होणार आहेत, वाढत जाणार आहे. खालून वर येताना काय होणार आहे, कमी होत जाणार आहे. म्हणजे असे जे छोटे छोटे कन्सेप्ट आहेत, छोट्या छोट्या बाबी आहेत, त्या तुम्ही पाहणं गरजेचं आहे. बदल करा, लक्षात ठेवा, ताकद द्या, नाहीतर फक्त जीवशास्त्रामध्ये जीव अडकून जीव वाया घालू नका. तसे 2 आत्महत्या झालेले आहेत, लक्षात ठेवा, आणि आपल्याला त्या आत्महत्या करत बसायचं नाहीये. आलं लक्षात. म्हणजे या पद्धतीने म्हणजे गव्हर्नमेंटच्या सगळ्या चुका आहेत, बरोबर आहे, पण बाकीच्या पण विद्यार्थ्यांमध्ये प्रीला मेन्सला पास होऊन पुढे इंटरव्ह्यूला जाण्याची धमक आली पाहिजे ना. ती धमक आणण्यासाठी हे सगळं करावं लागणार आहे. आलं लक्षात. या पद्धतीने तुम्ही पुढे जायचंय. त्यानंतर तिसरा टॉपिक मी तुम्हाला सांगितला, कार्बन कंपाऊंड्स. लक्षात ठेवा, कुठला, कार्बनी संयुगे. मग कार्बन कंपाऊंड्स मध्ये, संयुगामध्ये आपल्याला 100% एक प्रश्न विचारला जातो बा. 101% आपल्याला प्रश्न विचारला जातो. कुठला प्रश्न असतो तो, कार्बनी संयुगांवरती. हा जो प्रश्न असतो ना, हा प्रश्न असतो जागतिक तापमान वाढीशी संबंधित. बाकी तुम्ही अल्केन अल्किन अल्काईनवरती एकदाही प्रश्न विचारलेला नाहीये राज्यसेवेला. कंबाईनला प्रश्न आहेत, पण कुठे प्रश्न नाही आहेत, राज्यसेवेला प्रश्न नाही आहेत, हे लक्षात ठेवायचं बा. राज्यसेवेला एकही प्रश्न इथे येत नाही. राज्यसेवेला येतो तो प्रश्न कुठे, जागतिक तापमान वाढीशी संबंधित असणाऱ्या घटकांवरती. मग ते कुठले कुठले आहेत, मिथेन आहे बघा. 2018चा प्रश्न बघा जाऊन, आता बघा की मिथेन म्हणजे नैसर्गिक वायूमध्ये सर्वात जास्त कोण आढळतो, असा प्रश्न 2018च्या राज्यसेवेला आहे की नाही बघा जाऊन. सर्वात जास्त कोण आढळतो, राज्यसेवा 2018चा प्रश्न सांगतोय मी तुम्हाला. सर्वात जास्त कोण आढळतो, सर्वात जास्त मिथेन, नैसर्गिक वायूमध्ये कोण आढळतो, मिथेन, CH4. बघा जाऊन 2018चा राज्यसेवेचा प्रश्न. काय प्रश्न विचारलाय तो, किती आढळतो, 90 ते 96% आढळतो. म्हणून तर त्याला नैसर्गिक वायू म्हणतात ना, म्हणून तर त्याला काय म्हणतो आपण, नैसर्गिक वायू. बघा 2016चा प्रश्न विचारलाय की नाही, इथिलीन वरती. मोस्ट एक्सपेक्टेड पॉइंट मध्ये मी दिला होता त्यावेळेस, इथिलीन वरतीच प्रश्न विचारला आणि तोच प्रश्न विचारलेले त्याचंच उत्तर असणार आहे. आणि यावर्षी मी मोस्ट एक्सपेक्टेड पॉइंट मधला प्रश्न देते तुम्हाला. मोस्ट एक्सपेक्टेड पॉइंट म्हणजे आता 2 जानेवारी 2022ला होणाऱ्या पेपरमध्ये तुम्हाला ऍसिटिलीन वरतीच प्रश्न विचारणार. लक्षात ठेवा, ऍसिटिलीन याच्या बाहेर प्रश्न जाणारच नाही या टॉपिक मधला. हे लिहून घ्या माझ्याकडनं, त्याची काळजीच करू नका. मग जाऊन ऍसिटिलीन वरती सगळी माहिती बघा,
काय काय आहे. लक्षात मी माझ्या व्हिडिओमध्ये सगळं सांगणारच आहे त्याच्याबद्दल डिटेलमध्ये. मागच्या वर्षी व्हिडिओमध्ये सगळं डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. युट्यूबला तेही व्हिडिओ बघून घ्या म्हणजे लक्षात येतील काय दिलेलं होतं काय आलेलं आहे. म्हणजे असं काय खोटं बोलण्याची काही संबंध नाही. इथं डायरेक्टली बोलतो मी. माझी पानं तुम्ही आणि मग माहिती, बाकी दुसरं काय बघत बसायचं नाही. कारण तारखा पण त्याच्यावरती दिलेल्या आहेत. युट्यूबचे तर व्हिडिओ मी आज टाकू शकत नाही, ते त्या दिवशी तारीख तर बदलू शकत नाही ना. ठीक आहे. कार्बनिक संयुगांवरती फक्त ॲसिटिलीनवरती प्रश्न विचारला जाणार ना, इथिलीनवरती ना मिथिलीन. आता बघा वूड अल्कोहोल म्हणून 2016ला प्रश्न विचारला होता बा. मी इथे 18चा प्रश्न सांगितला आणि 16चा प्रश्न काय होता, वूड अल्कोहोल म्हणजे मिथेनॉल. आलं लक्षात, मिथेनॉल वरती प्रश्न आहे. MPSC 2016चा प्रश्न, MPSC 2016चा प्रश्न सांगतो मी तुम्हाला. त्याच्यामुळे या प्रकरणामध्ये हे प्रश्न चेंज होऊ शकत नाही. या प्रश्नांचा एक एक एरिया आहे आणि तो एरिया तुम्ही फाइंड आउट करणं गरजेचं आहे. तो एरिया तुम्ही डिफाईन करणं गरजेचं आहे. याच्या बाहेर तुमचे प्रश्न हलणार नाहीत, हे लक्षात ठेवायचं बा. तुमचे प्रश्न जाऊ शकत नाहीत. मग परीक्षेला जाण्याच्या पूर्वी, आता तुम्ही वर्ष 2 वर्ष 1.5 वर्ष 4 वर्ष अभ्यास करतायच ना, मग परीक्षेला जाण्याच्या अगोदर 5 दिवस 10 दिवस एवढंच करायला काय हरकत आहे, काय करायला. आणि सगळीच पुस्तकं वाचत बसणार आहे तुम्ही, सगळंच पुस्तक तुमच्याकडून वाचून होणार आहे का, शक्य नाही. ते सगळं पुस्तक तुमच्याकडून वाचून होणार नाही. मग वाचायचं काय तर एवढंच वाचा, याच्या पलीकडे काय वाचत बसू नका. मग काय काय सांगितलंय तुमच्या लक्षात आलं पाहिजे बा. कार्बनिक संयुगांवरती आपल्याला विचारला जाणारा प्रश्न कुठला आहे हे तुमच्यापर्यंत मी पोहोचवलेलं आहे. चला बघा, कार्बनिक संयुगांमध्ये ऍसिटिलीन हा एक भाग सांगितला तुम्हाला. इथिलीन वरती प्रश्न विचारला होता, फ्रेऑन वरती प्रश्न विचारला होता, ॲसिटाल्डिहाइड लक्षात ठेवायचं बा, याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. ॲसिटिक ऍसिड वरती प्रश्न विचारला जाऊ शकतो, जे तुम्हाला आता सांगितलंय. ॲसिटिक ऍसिड किंवा ॲसिटिलीन या 2 कंटेंट वरती तुमचा प्रश्न असणार आहे. त्याच्या बाहेर तुमचा एकही प्रश्न जाणार नाही, हे लक्षात ठेवायचं बा. लक्षात राहील सर्वांच्या. ओके. मग इथून पुढे अजून तुम्हाला टर्पिनॉइड वरती प्रश्न विचारला होता बा मागच्या वर्षी 2020च्या परीक्षेमध्ये, म्हणजे 21ला झालेल्या परीक्षेमध्ये टर्पिनॉइड वरती प्रश्न विचारला होता. म्हणजे सेम एक एक प्रश्न जो आहे ना तो अल्टरनेट होत आलेला आहे, याच्या पलीकडे नाहीये. आणि हा एरिया मी माझ्या पुस्तकामध्ये खूप डिटेलमध्ये दिलेला आहे, लक्षात ठेवा. हे सगळं दिसतंय. सम अदर इम्पॉर्टंट ऑर्गॅनिक कंपाऊंड्स, फिनॉल, इथर, ऑक्झॅलिक ऍसिड, फॉर्मिक ऍसिड, हे सगळं अल्डिहाइड, इथर, इथिलीन, कीटोन, हे सगळं. कारण यावरतीच प्रश्न असतात आणि हा डेटा तुम्हाला कोणत्याही पुस्तकामध्ये अवेलेबल होणार नाहीये. त्यांनी फक्त आणि फक्त कार्बन कंपाऊंड्समध्ये अल्केन, अल्किन, अल्काइन एवढं फक्त एका पानामध्ये कव्हर केलेलं आहे. जागतिक तापमान वाढीशी संबंधित असणाऱ्या सगळ्या घटकावरती त्यांनी अजिबात फोकस केलेलं नाहीये. म्हणून तुमचे प्रश्न बाहेर जाताना आपल्याला दिसतात. मी आता सांगितलं तुम्हाला वूड अल्कोहोल म्हणजे काय, याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारला गेला होता बा. त्याच्यानंतर बघा, म्हणजे या टॉपिक मधला एक्सपेक्टेड क्वेश्चन जो आहे मी तो तुम्हाला सांगितलेला आहे. चौथा जो टॉपिक आहे आपला सामर्थ्य द्रावणाचे, स्ट्रेंथ ऑफ सोल्युशन. पहिला एरिया जो आहे तो वेगळा आणि हा एरिया जो आहे तो वेगळा. सामर्थ्य द्रावणाचे लक्षात ठेवा, सामर्थ्य द्रावणाचे. मग माझं हे तुम्हाला सांगणं असेल की तुम्ही आत्ताही माझी मोस्ट एक्सपेक्टेड यादी बघायची आणि जो प्रश्न मी सांगितला होता बा 4 सप्टेंबर 2021ला झालेली जी आपली कंबाईनची पूर्वपरीक्षा होती ना, कंबाईनची, या कंबाईनच्या पूर्वपरीक्षेमध्ये जर्मन सिल्वर वरती प्रश्न येणार आणि त्यातले जे कंटेंट आहेत मी ते दिले पण होते डायरेक्ट. हा जसाच्या तसा आलेला प्रश्न, म्हणजे रसायनशास्त्राचे 3 पैकी 3 प्रश्न 4 सप्टेंबरच्या परीक्षेमध्ये दिसतात. त्यातला पहिला प्रश्न मोसले प्रमाणे आवर्त सारणी अनुअंकावर आधारित आहे, हाही प्रश्न आला. दुसरा प्रश्न जर्मन सिल्वर वरती काय आहे ते पण आला. आणि तिसरा प्रश्न जो होता स्फटिकीकरणाचा तो सुद्धा तो तुम्ही डायरेक्टली 100% येणार म्हणजे येणार. त्याला काहीतरी बॅकअप असतो, तो प्रश्न तसाच येत नाही, लक्षात ठेवा. आणि हे बॅकअप आम्ही काढलेले आहेत. मी धाडस का करतो, धमक का करतो, तर आयोगाच्या त्या डेप्थ पर्यंत पोहोचले. मुलांना फक्त स्पर्धा परीक्षेतले खूप अवघड प्रश्न सॉल्व्ह करण्याची तयार, म्हणजे सॉल्व्ह करून घ्यायचे नाहीत, तर परीक्षेला काय विचारलं जातं तो फॉर्मॅट, तो प्रकार जो आहे ना त्याच्यावरची पकड जी आहे ना ती आणणं गरजेचं आहे. आणि ती पकड महाराष्ट्रातल्या या क्लासेसमधून आणून दिली जात नाही, लक्षात. ती फक्त मी देतो, अभिमानाने सांगेल. आलं लक्षात, ठीक आहे. मग सामर्थ्य द्रावणाच्या मध्ये इथे प्रश्न आपल्याला कुठे विचारले जातात, आपल्याला प्रश्न फिरतात ते अरेनियसचा आम्ल-आम्लारी सिद्धांत इथे, याच्या अलीकडच्या द्रावणावरती आपल्याला कधीच प्रश्न विचारला जात नाही. मग अरेनियसचा आम्ल-आम्लारी सिद्धांत जो आहे तिथून पुढे म्हणजे आम्ल आणि आम्लारी हे जे 2 सिद्धांत आहेत, या 2 सिद्धांताबद्दल एक तर पहिला शास्त्रज्ञ कोण बोलतोय, अरेनियस. म्हणजे H+ असेल त्याला आम्ल म्हणायचं आणि OH- असेल त्याला आम्लारी म्हणायचं. त्यानंतर लॉरी ब्रॉन्स्टेड एक सेंटेन्स करतो बा, लॉरी ब्रॉन्स्टेड हे एक सेंटेन्स करतात.
काय सांगतात ते, प्रोटॉन देणे P+, प्रोटॉन देतो त्याला आणि प्रोटॉन घेतो त्याला, लक्षात आम्लारी. त्यानंतर लेविस ऍसिड बेस थेरी, लेविसची ऍसिड बेस थेरी, पेअर ऑफ इलेक्ट्रॉन, इलेक्ट्रॉनच्या जोडीला जे स्वीकारतात त्यांना आम्ल आणि इलेक्ट्रॉनच्या जोडीला जे देतात त्यांना आम्लारी. लक्षात ठेवायचं बा. इथं आपल्याला प्रश्न विचारले गेलेले आहेत. लेविस 2019चा प्रश्न जाऊन बघा MPSCचा, लेविस वरती खालीलपैकी कोणते लेविसचे आम्ल नाही. मग उदाहरणं तर पाठ करायचे आहेत, उदाहरणं तर पाठ करायचे ना. BF3 आहे का, आहे, लक्षात ठेवायचं बा. HF3 आहे का, आहे, लक्षात ठेवायचं बा. त्यानंतर SO3 आहे का, आहे. मग ऑक्सिजन जो आहे तो पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहे ना, लक्षात. किती सिंपल आणि साधे प्रश्न विचारतात. एकतर आरेनियसने काय सांगितलं, लॉरी ब्रॉन्स्टेडने काय सांगितलं आणि लेविसने काय सांगितलं, या तिघांनी काय सांगितले लक्षात आलं पाहिजे. इसॉनविशने काय सांगितलं, इनगोल्डने काय सांगितलं, या कन्सेप्ट तुम्हाला कुठल्याही महाराष्ट्रातल्या पुस्तकामध्ये दिसणार नाही, कारण नेक्स्ट क्वेश्चन हा त्याच्यावरती असणार आहे, लक्षात. आणि तो प्रश्न तुम्ही फायनल केला पाहिजे. म्हणून परीक्षेच्या अगोदर किमान 3 वर्ष परीक्षेला प्रश्न विचारतील, या पद्धतीचा डेटा तुमच्याकडे असला पाहिजे. हा डेटा मी माझ्या पुस्तकामध्ये काढून दिलेला आहे, हे लक्षात ठेवायचं बा. लक्षात, हे माझं पुस्तक महाराष्ट्रभर फेमस आहे, त्याला काही म्हणजे असं काही मला ॲडव्हर्टाइजमेंट करायची आवश्यकता भासत नाही, परंतु मुलांपर्यंत पोहोचलेली नाही, म्हणून मला हे तरतुदीने सांगावं लागतं बा. सामर्थ्य द्रावणाचे. मग आपल्याला इथे प्रश्न आणखी कुठे विचारले, सामर्थ्य द्रावणावरती, बरोबर ना. आम्ल आणि आम्लारीच्या बाबतीत प्रश्न विचारलेले आहेत. काय आम्ल आणि आम्लारीच्या बाबतीत प्रश्न विचारलेले आहेत, मग जोड्या लावा या पद्धतीचा प्रश्न आलेला आहे. म्हणजे काय, लिंबामध्ये कुठला ऍसिड आहे, मुंगीचा चावा कुठला ऍसिड आहे, लक्षात. दह्यामध्ये कुठला ऍसिड आहे माहिती का, लिंबामध्ये सायट्रिक ऍसिड, दह्यामध्ये लॅक्टिक ऍसिड, मधमाशीचा चावा असेल किंवा मुंगीचा चावा असेल फॉर्मिक ऍसिड, लक्षात ठेवा. आणि गुंगी येण्यासाठी मॉर्फिन, लक्षात ठेवायचं बा. म्हणजे आम्लाचे उपयोग आणि कोणकोणत्या पदार्थामध्ये कोणकोणते आम्ल असतात, जोड्या लावा या पद्धतीचा प्रश्न या ठिकाणी तयार होतो. म्हणजे एक फटाफट तुमच्या लक्षात आलं पाहिजे. आतापर्यंत आपल्याला आम्ल आणि आम्लारीवरती विचारलेले प्रश्न सन सांगता आले पाहिजे बा. विनेगरमध्ये ॲसिटिक ॲसिड असतं, गोंगी येणारं मॉर्फिन असतं, आता सांगितलं. सॉफ्ट ड्रिंकमध्ये H2CO3 असतं पा, चहामध्ये टॅनिक ॲसिड असतं. म्हणजे हे पटपट तुम्हाला सांगता आलं पाहिजे. त्यानंतर pH वरती एक प्रश्न विचारला जातो की कोणाचा pH काय आहे. किती साधा आणि सिंपल प्रश्न विचारला जातो, तो एक सांगतो मी तुम्हाला. किती साधा आणि सिंपल, याच्यासारखा साधा आणि सिंपल प्रश्न असतो का प्रणवावर. खालीलपैकी कोणते आम्ल नाही असा प्रश्न विचारला होता बा 2014 MPSC 2014. मी तुम्हाला सगळे प्रश्न काढून देताना पटपट आपले मी फक्त वर्गीकरण होते. विश्लेषण एवढं खतरनाक पद्धतीने करतो की येणारा प्रश्न सांगतो कोणता आहे. ते पाहिजे असेल तर माझ्या युट्यूबला जाऊन बघा की मी जे सांगितलेलं विश्लेषण आहे त्या विश्लेषणावर आधारित प्रश्न आले की नाही. त्याचं एक उदाहरण म्हणून सांगतो तुम्हाला. याचा आणि त्याचा काही संबंध नाही, हे आहे सायन्स. आपण इतिहासाचा प्रश्न सांगतो मी तुम्हाला. मी सायन्सचे अजून व्हिडिओ टाकलेला नाही, इतिहासाचा व्हिडिओ टाकलेला आहे, तो मुद्दाम जाऊन बघा, हरकत नाही. म्हणजे 2018ला एक प्रश्न विचारला होता बा, काय, भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये महिलांना प्रथम कोणी आणले असा प्रश्न विचारला होता 2018च्या पूर्व परीक्षेला कंबाईनला. भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये प्रथम महिलांना कोणी आणलं, त्यांचं उत्तर होतं महात्मा गांधी. आता तुमच्या माहितीसाठी सांगतो, ही मार्केटमधले सगळे वर्गीकरणात्मक विश्लेषणाची पुस्तकं काय करतात, त्या चॅप्टर प्रमाणे वर्गीकरण केलं, त्यावर आलेले प्रश्न आणि त्याची उत्तर, याच्या पलीकडे ते जात नाहीत. तुम्ही काय केलं पाहिजे, त्याच्या पुढे गेलं पाहिजे. तुम्ही तेवढ्यावरच थांबता, तेवढंही करत नाहीत. त्यांनी जर 10% डेटा दिलेला असतो, तुम्ही 1% केलेला असतो, काहीच फायदा नसतो. पुस्तकं बाजूला ठेवून द्या. तुम्ही प्रश्न काय विचार केला पाहिजे पुढं. मी असं सांगितलं होतं बा, त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट लिहिलंय, भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये असहकार चळवळ झाली, चल्लेजाव झालं, अलक्षात, चलो दिल्ली झालं, अलक्षात, सविनय कायदेभंग झालं. आणि या सर्व चळवळींमध्ये, या सर्व व्याप्तीमध्ये कोणत्या महिला अग्रस्थानी होत्या आणि कोणत्या महिलांना या चळवळीमध्ये समाविष्ट करून घेतलं होतं किंवा समाविष्ट केलं होतं. आणि असाच प्रश्न या वर्षीच्या MPSCला म्हणजे राज्यसेवेला विचारलेला आहे, जो आता 21 मार्च 2021 ची राज्यसेवा झाली त्या परीक्षेला. एक्सपेक्टेड क्वेश्चन. नेक्स्ट, व्हॉट नेक्स्ट. मग कुठल्या महिलांनी कुठल्या मुलांना आणलंय, कुठल्या महिलांनी कोणत्या पुरुषांना आणलंय, हे वाचताना झालं पाहिजे. वाचन कसं असणं अपेक्षित आहे हे लक्षात ठेवायचं बा. म्हणजे अशाच पद्धतीचं सायन्सचा प्रत्येक प्रश्न अनालिसिस करून मी सांगत असतो, व्हॉट नेक्स्ट, पुढचा प्रश्न कोणता, लक्षात. आणि तो प्रश्न आल्याखेरीज राहणार नाही याची गॅरंटी देतो. स्पेशल अनालिसिसच्या बॅचेस मी पहाटे 5 ते 7 चालवतो. विशेष लक्षात ठेवा, पहाटे 5 ते 7ला स्पेशल अनालिसिसच्या बॅचेस चालतात झूमच्या माध्यमातून. त्या नंबरवर संपर्क करा, मी सांगतो तुम्हाला कशा पद्धतीचे असतात. ठीक आहे. आम्ल नाही, किती साधा प्रश्न विचारला होता बा. म्हणजे याच्यामध्ये दिलं होतं बा त्यांनी रक्त, त्याच्यानंतर दुसरं दिलं होतं बा दूध, तिसरं दिलं होतं बा केळी, लक्षात, आणि चौथं दिलं होतं बा तुम्हाला द्राक्ष. यातलं कोणतं आम्ल नाहीये.
यातलं कोणता पदार्थ आम्ल नाहीये? किती साधा आणि सिंपल प्रश्न विचारला होता बघा, एकदम सिंपल साधा प्रश्न विचारला होता. किती मला सांगा, रक्त, दूध, केळी, द्राक्ष आपण खाल्लेच नाहीत कधी? हे रक्त पिलेलं नाही का? लहान असताना ज्यावेळेस पडले, धडपडले, आपटले, बोटातून रक्त व्हायला लागलं होतं त्यावेळेस बोट काय केलं होतं आपण? तोंडात घातलं होतं. रक्ताची चव कशी होती? ज्या पदार्थाची चव आंबट किंवा गोड असते ते आम्ल असते, ज्या पदार्थाची चव खारट किंवा तुरट असते. मग यातलं खारट तुरट कोण आहे? कोण यातलं खारट तुरट? रक्त आहे ना. मग रक्त आम्ल आहे का? मग झालं ना प्रश्नाचं उत्तर. दैनंदिन जीवनातील विज्ञान, डे टू डे लाईफ मध्ये तुम्ही उत्तर काढू शकता, अजिबात गरज नाही अभ्यासाची. हे पण सांगतो मी तुम्हाला, लक्षात. म्हणजे जर तुम्ही डे टू डे लाईफ वरती लक्ष म्हणजे कॉन्सन्ट्रेट केले ना तर त्याची उत्तरं मिळतात. दूध, केळी, द्राक्ष चवीला कसे असतात? खारट तुरट नसतात, आंबट गोड. लक्ष ठेवा. रक्त काय आहे? रक्ताचा पीएच 7.4 आहे. मग पीएच वरून सुद्धा तुम्हाला सांगता आलं पाहिजे बा. शुद्ध पाण्याचा, दुधाचा, मानवी मूत्राचा, मानवी रक्ताचा, दैनंदिन म्हणजे दवाखान्यामध्ये जाता रिपोर्ट काढता, मग आपला पीएच त्याच्यावरती असतो ना, ते बघा ना. जेव्हा बटाट्याच्या चिप्स मध्ये बटाट्याच्या चिप्सचं संरक्षण करण्यासाठी कोणता वायू भरला जातो असं 2017च्या राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेला प्रश्न आला. त्यावेळेस बटाट्याच्या चिप्स वरती जाऊन बघणं मूर्खाची लक्षणं आहेत. दररोज तुम्ही चित्रपट वगैरे बघताना ते बटाटे चिप्सच्या पुढे घेता, चिप्सच्या पुढ्यापासून म्हणजे चिप्सच्या त्या बॅगेपासून तोंडापर्यंत फक्त चिप्सचा प्रवास असतो. तुमचा प्रवास झाला पाहिजे त्या चिप्सच्या पुढ्यावरती काय काय लिहिलेलं आहे. मग जर हा चिप्सचा बॉक्स चिप्सच्या पुढ्यामध्ये चिप्सचं संरक्षण करण्यासाठी नायट्रोजन वायू भरला जातो, तर ते कोटिंग कशाचं असतं, दुसऱ्या याच्यामध्ये काय आहे, हे सगळं पाहणं गरजेचं आहे. हे जेव्हा तुम्ही पाहाल तेव्हा तुम्हाला तुमची दिशा जी आहे ती मिळणार आहे, दशा होणार नाहीये. लक्षात ठेवा. या प्रकरणावरती आलेले सगळे प्रश्न याच्या बाहेर याचा एरिया नाहीये, हे लक्षात ठेवा. आता मी हे एरिया सांगतोय मी तुम्हाला, मी डायरेक्ट येणारे प्रश्न पण सांगतो. मी आता तुम्हाला एरिया सांगतोय फक्त, लक्षात ठेवायचं बा. डायरेक्ट येणारे प्रश्न मोस्ट एक्सपेक्टेडच्या PDF मध्ये आहेत आणि ते खूप फेमस आहे, त्याची काळजी करत बसायचं नाहीये, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. मग त्याच्यानंतर तुम्हाला रासायनिक अभिक्रियेवरती प्रश्न विचारला जातो. रासायनिक अभिक्रिया म्हणजे आजपर्यंत रासायनिक अभिक्रियेवरती आलेले प्रश्न जे आहेत ना ते जर तुम्हाला सगळ्यांना सांगता आले तर उत्तमच. रासायनिक अभिक्रियेवरती काय काय प्रश्न विचारले होते बा? जर म्हणजे त्याचा याचं सांगतो मी तुम्हाला. पुढला 2018चा प्रश्न काय आला होता? 2018चा प्रश्न, लोखंड गंजणे ही जी प्रक्रिया आहे ती कसली आहे? मला सांगा, लोखंड गंजलेलं तुम्ही पाहिलं नाही का? पाहिले ना लोखंड गंजलेलं, कधीच पाहिलं नाही का? ते कशामुळे गंजतं? ते भौतिक आहे की रासायनिक आहे का दोन्ही आहे का दोन्ही नाही? बघा, लोखंड गंजणे बाय इट्स एन्व्हायरमेंट इन द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन करोजन, म्हणजे हे फक्त रासायनिक प्रक्रियेमुळेच होऊ शकतं. म्हणजे लोखंड हे ऑक्सिजनच्या सानिध्यामध्ये आल्यामुळे गंजते. आणि लोखंड आपण काय म्हणतो, कोणाच्या सानिध्यामध्ये आल्यावरती काय होते? सोनं होतं ना. कोणाच्या सानिध्यावर आल्यावर? परिसाच्या. म्हणजे परिसाचा स्पर्श झाला तर लोखंडाचं सोनं होतंय, ऑक्सिजनचा स्पर्श झाला तर गंजतंय. आणि ऑक्सिजनच्या सानिध्यामध्ये आपण असलो तर जगतोय, कार्बन डायऑक्साईडच्या सानिध्यात असेल तर मरतोय. वाक्य काय आहेत? वाक्य वेगळी नाहीच आहेत. लक्षात. म्हणजे स्पर्श कोणाचा गरजेचा आहे आणि काय काय करू शकतो, कोणता स्पर्श काय करू शकतो हे लक्षात आलं पाहिजे पा तुमच्या. म्हणजे गंजतो केव्हा आणि जगतो म्हणजे बाय इट्स एन्व्हायरमेंट. करोजन वरती प्रश्न आला, रोस्टिंग वरती प्रश्न आला, ऑक्सिडेशन वरती प्रश्न आला, रिडक्शन वरती प्रश्न आला. मग अभिक्रियेच्या संदर्भातल्या सगळ्या बाबी तुम्ही पाहणं गरजेचं आहे. रासायनिक अभिक्रिया लक्षात ठेवा. 2018चाच प्रश्न मी तुम्हाला सांगतोय बा आलेला. दोन्ही प्रक्रिया नाही तर ओनली फक्त रासायनिक अभिक्रिया आहे. मग त्याच्यावरती एवढं रासायनिक अभिक्रियेमध्ये रासायनिक अभिक्रियेचा हा प्रकार तो प्रकार हे काय अनालिसिस झालं का? हे काय अनालिसिस झालं? त्याचं उत्तर सांगा. त्याच्यानंतर येणारा पुढचा प्रोसेस सांगा. ऑक्सिडेशन वरती आलं तर रिडक्शनचं सांगा ना. रिडक्शन वरती येऊ शकतो, क्षपणवर रिफायनिंग वरती प्रश्न येऊ शकतो, कोर वरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर कॅल्सिनेशन प्रक्रियेतून काय बाहेर पडतं बघा. 2019 मी काय सांगितलं तुम्हाला आता? रोस्टिंग म्हणजे बाय इट्स एन्व्हायरमेंट. ऑक्सिडेशन वरती जर प्रश्न 18ला आलाय तर कॅल्सिनेशन वरती प्रश्न 19ला आलाय. मोस्ट एक्सपेक्टेड मी त्यावेळी सांगितलं तर कॅल्सिनेशन वरती प्रश्न येणार. बघा माझ्या पुस्तकामध्ये पण लिहिलंय आणि माझ्या मोस्ट एक्सपेक्टेड यादीमध्ये पण टाकलेलं आहे. कॅल्सिनेशन वरती प्रश्न येणार म्हणजे येणार, हे लक्षात ठेवायचं बा. जसा 2019चा कॅल्सिनेशन वरती प्रश्न आला तसाच मी सांगितलं होतं बा हरित रसायनशास्त्र ग्रीन टेक्नॉलॉजी संदर्भात प्रश्न येऊ शकतो. त्याच एकाखाली एक आहे. हरित रसायनशास्त्र म्हणजे काय? म्हणजे त्यावेळेस हरितच्या बाबतीत हरित रसायनशास्त्र, ग्रीन टी, ग्रीन केमिस्ट्री या संकल्पना खूप चर्चेत होत्या. माहिती आहे का? 2019ला खूप चर्चेत होत्या. आता हायब्रिड टेक्नॉलॉजी संदर्भातले बऱ्याच चर्चा आहेत. इलेक्ट्रिक बस चर्चित आहे.
मग इलेक्ट्रिक बस बद्दलचा प्रश्न येईल. इलेक्ट्रिक बस हा शब्दप्रयोग नीट करा. मग इलेक्ट्रिक बसचा अर्थ काय होतो? इलेक्ट्रिक बसचा अर्थ बघा मी माझ्या पुस्तकामध्ये डायरेक्ट दिलेला आहे पहा. हायब्रिड सिस्टम ॲज द नेम implies combined two or more modes of electricity generated together. त्याच्यावरती प्रश्न. हे इलेक्ट्रिक बसवरती पर्यावरण रक्षणासाठी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर सरकारच्या प्रयत्नामुळे. मी हे 2 कंटेंटवरती प्रश्न असणार आहे. डायरेक्ट मी माझ्या पुस्तकामध्ये लिहिलंय. हे लक्षात ठेवायचं बा. आणि हेच असलं पाहिजे. हे अगोदर अपडेट असलं पाहिजे. हे नंतर अपडेट होणं म्हणजे आउट ऑफ डेटचे आहेत. आणि आपण आउट ऑफ डेटच्या सिच्युएशनमध्ये जायचं नाही पहा. आपल्याला काय करायचं आहे? पुढे जायचं आहे. फ्युचर प्लॅन करायचं आपल्याला. आणि आपलं फ्युचरचं प्लॅन एवढं स्ट्रॉंग असलं पाहिजे की आपले प्रश्न हलता कामा नये. हे लक्षात ठेवायचं बा. म्हणजे आतापर्यंत आलेल्या सगळ्या प्रश्नांचा आढावा जो आहे तो संपलेला नाहीये. खूप प्रश्न आहेत परंतु एक एक एरिया आपण पुढे पुढे घेत जाऊया. लक्षात ठेवा. कार्बन संयुगांवरती प्रश्न सांगितले मी तुम्हाला कुठले कुठले आले होते पहा. चुकीचे विधान वगैरे वगैरे हे आहेत. आता इथं कार्बन 14चा आलेला प्रश्न मी ऑलरेडी आधीच सांगितलेलं तुम्हाला. वनस्पती प्राणी त्याच्यावरती आलेला प्रश्न सांगितलेला आहे. सगळे प्रश्न मी इथं ऑलरेडी तुम्हाला सांगून झालेले आहेत पहा. त्याच्यानंतर दैनंदिन जीवनातील विज्ञान जो आहे ना त्याच्यावरती प्रश्न मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं की प्रश्न विचारले जातात. कुठले कुठले होते पहा. दैनंदिन जीवनातील विज्ञानचा प्रश्न जो होता तो हे आता मग कशी सांगितलेला बटाट्याच्या चिप्स मधला सॉलिड फूड पॅकेजिंगसाठी प्लास्टिकची फिल्म कशाची असते तो प्रश्न एक विचारला होता. गन पावडर बद्दल एक प्रश्न विचारला होता. त्याच्यानंतर आपल्याला स्थिरांक वंडरवॉलच्या फोर्स बद्दल. आता हे दैनंदिन जीवनाचा काही याचे संबंध नाही. डायरेक्ट आपल्याला 2017चा स्थिरांकाचे वंडरवॉल फोर्स बद्दल जर प्रश्न विचारले तर बाकीचे पण फोर्स करून ठेवा ना. आपण तेवढं करतच नाही पहा. दैनंदिन जीवनातील विज्ञानामध्ये त्यांनी प्रश्न काय विचारला होता लक्षात ठेवायचं बा. प्रश्न आपल्याला विचारला होता पहा. आयसोप्रीन नैसर्गिक रबराला काय म्हणलं जातं? साबणाच्या बद्दलचा प्रश्न लक्षात. कोलगेटच्या बद्दलचा प्रश्न. ब्रशच्या बद्दलचा प्रश्न. वाक्य नीट लक्षात ठेवायचं बा. म्हणजे आपल्याला काय हळदीच्या बद्दलचा प्रश्न. दैनंदिन जीवनातील विज्ञान जे आहे त्याच्याबद्दल आलेले हे सगळे प्रश्न. मग आणखी काय विचारलं जाऊ शकतं यावर्षी? स्मॉलेस्ट कटायन विचारलं जाऊ शकतो हायड्रोजन. लार्जेस्ट कटायन विचारलं जाऊ शकतो सिझियम. सिझियमच्या अणूमधून वाक्य नीट लक्षात ठेवा. सिझियमच्या अणूमधून बाहेर पडणारा जो काही प्रकाश आहे याच प्रकाशाच्या आधारावरती सर्व एकक वेळ, वेग, अंतर, लांबी सगळे विद्युत धारा असेल, कुलम असेल, जूल असेल सगळी एककं तयार झालेली आहेत. पूर्वी निर्वात पोकळीतून प्रकाशाने पार केलेल्या अंतरावरती डिपेंड होती ही सगळी एककं. आता डिपेंड झालेली आहेत आण्विक पातळीवरती. सिझियमच्या 133 नंबरच्या अणूमधून बाहेर पडणारा प्रकाश हा एका सेकंदात बरोबर 1 मीटर अंतर कापतो. तो प्रकाशही तितक्या वेळेत अंतर कापत नाही. 2 खुणांमधील अंतर कापण्याची जी काही वेग मर्यादा आहे त्याच्यावर आधारित पॅरिस जवळ जे सेव्हरस नावाचं ठिकाण आहे या ठिकाणी आंतरराष्ट्रीय मोजमाप मुख्यालयाच्या कार्यामध्ये प्लॅटिनम आणि इरेडियम या 2 धातूंपासून ही सळई गोळा तयार करण्यात आला होता. आणि त्या आधारावरती आण्विक पातळीवरची एककं घोषित करण्यात आलेली आहेत. त्यामुळे सिझियम या मुद्द्यावरती आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. लक्षात. म्हणजे चालू घडामोडीचा बॅकअप घेणं खूप गरजेचं आहे. यावर्षी झालेले सगळं सॉलिड विथ हाय डेन्सिटी इरिडियम ते सांगितलं मी तुम्हाला. मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट्स फ्लोरीन. मोस्ट अबंडंट एलिमेंट्स ऑन अर्थ ऑक्सिजन. आणि क्रस्टचा जो आहे तो ॲल्युमिनियम. लस्टर नॉन मेटल कुठला आहे? I2 आयोडीन. हे लक्षात ठेवायचं बा. परत एकदा सांगतो मी तुम्हाला आपल्याला प्रश्न काय काय विचारले जाऊ शकतात पहा. ऑलरेडी इथं सांगितलं मी तुम्हाला. आयसोटोन्स, आयसोबार, आयसो इलेक्ट्रॉन, आयसो डायपर्स त्याच्यातला आयसो इलेक्ट्रॉन्स किंवा आयसो डायपर्स हा प्रश्न एक्सपेक्टेड असेल. रुदरफोर्ड किंवा बोरच्या इलेक्ट्रॉन थेरी बद्दलचा प्रश्न आपल्याला 100% येणार. हे लक्षात ठेवायचं बा. भौतिक अवस्थेवरती संप्लवन, संगणन, बाष्पीभवन किंवा उत्कलनांक द्रवणांकावरती एखादा प्रश्न. इलेक्ट्रिक बस मी सांगितलं तिथं प्रश्न. हायब्रिड पॉवर सिस्टम वरती प्रश्न. गे लुसॅकचा लॉ जो आहे त्याच्यावरती एक प्रश्न. हे लक्षात ठेवायचं बा. मिलर निर्देशांकाबद्दल जसा प्रश्न विचारला होता तसा गे लुसॅक बद्दलचा प्रश्न. डिफ्युजन, सरफेस टेन्शन, कॅपिलरी ऍक्शन आणि विस्कोसिटी याबद्दलचा प्रश्न. मी मोस्ट एक्सपेक्टेड एरिया सांगतोय ज्याच्यावरती हे प्रश्न विचारले जातील. आणि हे जर याची PDF हवी असेल तर मी सांगितलं तुम्हाला माझ्या नंबरवरती संपर्क म्हणजे डायरेक्ट सांगा 9860123447 वरती मला असं सांगा प्लीज MPSC मोस्ट एक्सपेक्टेड पॉईंटची PDF सेंड करा. बस याच्या पलीकडे काय सांगू नका. तुम्ही कुठले काय तुमचं नाव गाव मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. फक्त तुमचा फायदा हो एवढाच. त्याच्यानंतर मी सांगितलं तुम्हाला ॲसिटिलीन वरती प्रश्न विचारला जाईल किंवा मग फिनॉल इथर या दोघांपैकी एकच. ठीक आहे.
नैसर्गिक वायूबद्दलचा प्रश्न सांगितलेला तुम्हाला. बीटा प्राणांबद्दल प्रश्न विचारलेला होता मागच्या वर्षी, त्यामुळे बीटा प्राणांवरती या वर्षी नाहीये, तर तो अल्फावरती जाऊ शकतो. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं जे आहे बघा, मस्टर्ड गॅस पहिल्या महायुद्धामध्ये त्याचा वापर झाला होता, इथिलीनचा. मग आता इथं काय झालेलं पहा, तुम्हाला प्रश्न 2020ला कोविड-19 म्हणजे 1920, 1820 आणि 1720 या चारही वर्षांमध्ये आलेले सगळे जे काही काय म्हणूया आपण त्याला, या विश्वावरती आलेले ज्या आपत्ती आहेत, या आपत्तीच्या संदर्भात म्हणजे प्लेग कधी आला, कॉलरा कधी आला, आलं लक्षात, त्याच्यानंतर कोविड कधी आलेला आहे, हे प्रत्येक जण, सार्स कधी आलेला होता, म्हणजे या आपण म्हणतो की शतकाच्या नंतर येणारे जे काही आजार आहेत, रोग आहेत, या रोगाबद्दल जोड्या लावा म्हणून प्रश्न विचारला जाईल. सार्स आणि न्यूमोनियाच्या संदर्भात 101% प्रश्न असणार म्हणजे असणार, हे लिहून घ्या, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर परत 1913 मध्ये जी वृक्षतोड झाली होती, त्याला विरोध केला होता पहा, चिपको आंदोलन जे आहे, याच्याबद्दलचा प्रश्न येणार आहे. 1974 जी जागतिक अन्न परिषद, दुसरी वसुंधरा परिषद झाली होती दक्षिण आफ्रिकेमध्ये जोहान्सबर्गला, त्याच्यावरती प्रश्न येणं अपेक्षित आहे. मागच्या वर्षी आपल्याला भारतीय वनातील चित्ता, लक्षात ठेवा, माझ्या पुस्तकामध्ये डायरेक्ट लिहिलेले आहे, म्हणून मी सांगितलं की 20 पैकी 18 प्रश्न आलेले आहेत, त्याची ताकद मी ऑलरेडी दिलेली आहे, आलं लक्षात. 20 पैकी 18 प्रश्न का आलेले आहेत, तर भारतीय वनातील चित्ता नष्ट झाले, संकटग्रस्त नाही तर नष्ट झालेला, तो एक प्रश्न. त्याच्यानंतर आपल्याला दुसरा प्रश्न काय आला होता पहा, जी पहिली वसुंधरा परिषद झाली होती, पहिली वसुंधरा परिषद रिओ दी जेनेरिओ शहरात ब्राझीलला 1992 मध्ये, त्याचाच आधार घेऊन आता जी कोप 26 झालेली आहे, कोपनहेगन 26 म्हणतो आपण पहा, कोप 26 आलं लक्षात, कुठे झालेली आहे, ग्लास्को परिषद म्हणतो आपण त्याला, ग्लास्को परिषद. पॅरिस करार एक आपल्याला माहित असला पाहिजे, पॅरिसची झालेली परिषद विचारली जाईल. पॅरिस करारामध्ये 2 डिग्री सेंटीग्रेडने तापमान कमी करायचं ठरलं होतं, ग्लास्को परिषदेमध्ये 4 डिग्री सेंटीग्रेडने तापमान कमी करायचा ठराव पास झालेला आहे, लक्षात ठेवा. म्हणजे विकसित आणि विकसनशील, डेव्हलप अँड डेव्हलप्ड कंट्रीज जे आहेत त्याच्यावरती प्रश्न, लक्षात ठेवा. मग पहिल्या महायुद्धामध्ये मस्टर्ड गॅसचा वापर केला होता आणि त्याच्यामध्ये इथिलीनचा वापर झाला होता, हे लक्षात ठेवा. हाच प्रश्न विचारला जाऊ शकतो बा. नॅचरल प्लास्टिक वरती, सिल्क वरती, वूड वरती, सेल्युलोज किंवा प्रोटीन बद्दलचा एखादा प्रश्न आणि रसायनशास्त्राच्या फॉर्म्युलांवरती, सूत्रांवरती एखादा प्रश्न, हे लक्षात ठेवायचं बा. याच्या पलीकडे प्रश्न विचारले जाणार नाहीत केमिस्ट्रीचे. ही वाक्य नीट लक्षात ठेवा, परीक्षा झाल्यावर परत एकदा आठवा काय काय सांगितलं होतं ते, ठीक आहे. मग रसायनशास्त्राचे सगळे कंटेंट मी तुम्हाला सांगितलेले आहेत. आता जो भाग राहिला, म्हणजे इथं डायरेक्टली तुम्हाला 6 ते 9 प्रश्न विचारले जाण्याची दाट शक्यता, 6 ते 9 वाक्य नीट लक्षात ठेवायचं बा. आता मी थोडंसं तुमची परीक्षेला खूप लवकर आल्यामुळे मी थोडंसं पटपट रिव्हिजन मारतोय, तुमचं विजन असलं पाहिजे, ठीक आहे. त्यानंतर भौतिकशास्त्र ज्याला आपण म्हणतो, भौतिक फिजिक्सचा टॉपिक आहे बा, भौतिकशास्त्र, याच्यावरती आपल्याला किती प्रश्न विचारले जातात, 6 प्रश्न विचारले जातात. वाक्य नीट लक्षात ठेवायचं बा. भौतिकशास्त्रावरती किती प्रश्न विचारलेत आपल्याला, ओनली 6. प्रत्येक वेळेस 6 प्रश्न विचारले जातात म्हणजे जातातच, वाक्य नीट लक्षात ठेवायचं बा. मग भौतिकशास्त्रामध्ये आपल्याला विचारला जाणारा प्रश्न मी आता सांगितलं तुम्हाला, त्या भौतिकशास्त्र या घटकामध्ये काय काय आहेत पहा. राशींचे वर्गीकरण हा एक घटक आहे बा, राशींचे वर्गीकरण आलं लक्षात. त्यानंतर दुसरा जो टॉपिक महत्वाचा आहे यातला प्रकाश, लाईट, आलं लक्षात. तिसरा जो टॉपिक आहे महत्वाचा ध्वनी, आणि चौथा जो टॉपिक आहे महत्वाचा विद्युतधारा, आलं लक्षात, विद्युतधारा. त्याच्यानंतर 5वा जो आहे चुंबकत्व, लक्षात ठेवा, चुंबकत्व. आणि 6वा जो आहे तो म्हणजे उष्णता. या टॉपिकच्या बाहेर प्रश्न जात नाही. म्हणजे मला सांगा, एरिया खूप कमी आहे, 6 प्रश्न आहेत. रसायनशास्त्राचे 5च प्रकरणं सांगितली मी तुम्हाला, 9 प्रश्न विचारलेत, विचार करा. मग जीवशास्त्र एरिया, तुम्ही जीवशास्त्राचे तिथे 25 प्रकरणं तयार केलेले, त्या 25 प्रकरणातून एखादा प्रश्न येणार आहे. कशाला वाचत बसताना असली पुस्तकं, डायरेक्ट माझं वाक्य सांगतोय, जे महत्वाचे ती वाचत बसा. भौतिकशास्त्र 6, आलं लक्षात. राशींचे वर्गीकरण, तिथे काय करायचंय, एक प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारला जातो. विचारला की डायरेक्ट प्रकाशावरती 2 किंवा 3 प्रश्न असतात, साऊंडवरती 2 किंवा 3 प्रश्न असतात. माझ्या मागच्या वर्षाची मोस्ट एक्सपेक्टेड यादी पाहिजे, त्याच्यामध्ये मी असं डायरेक्ट शब्दप्रयोग लिहिलाय, संपीडन आहे, ध्वनीवरती संपीडनावरतीच प्रश्न विचारला जाणार. वाक्य नीट लक्षात ठेवा, परत जाऊन बघा. आणि या वर्षी विरलनावरती प्रश्न असणार. कशावरती, विरलनावरती प्रश्न असणार. कधीचा, 2 जानेवारी 2022च्या प्रश्नपत्रिकेमध्ये विरलने या शब्दावरती तुम्हाला प्रश्न दिसणार म्हणजे दिसणार, लक्षात ठेवा. आणि मी हे पण सांगितलं तर संपीडनावरती कधी प्रश्न दिसलेले तुम्हाला पहा, 21 मार्च 2021 ला झालेली जी परीक्षा होती त्या परीक्षेमध्ये संपीडनावरती प्रश्न आलेला आहे.
मग साऊंड याच टॉपिकवरती कदाचित आले की 2 प्रश्न विचारले जाणार आहेत. प्रकाशावरती एकही प्रश्न विचारला जाणार नाही. वाक्य लिहून घ्या. प्रकाशावरती एकही प्रश्न विचारला जाणार नाही. विचारला जाणार कुठे? ध्वनीवरती. आता हे पण सांगेल तुम्हाला मी, विद्युतधारेच्या ओनली एकसर जोडणी आणि समांतर जोडणी या फॉर्म्युल्यावरतीच प्रश्न विचारला जाऊ शकतो. याच्या बाहेर प्रश्न जाणार नाही, हे लक्षात ठेवा. चुंबकत्वाचा एखादा प्रश्न, उष्णतेवरती प्रश्न येत नाही, हे लक्षात ठेवायचं बा. एखादा दुसरा प्रश्न कधी कधी येतो, ते पण नॉर्मल पॉईंट वरती. ते सगळे पॉईंट मी तुम्हाला सांगतो, ठीक आहे. फिजिक्सचे प्रश्न आता तुमच्या माहितीसाठी सांगतो. कधी कधी काय करतात, या एकाही प्रकरणावरती प्रश्न विचारला जात नाही. आता यावर्षी मोस्ट एक्सपेक्टेड हे म्हणून खगोल, भौतिक खगोल जे आहे ना, खगोलशास्त्र ज्याला म्हणून ना, खगोलशास्त्र, या खगोलशास्त्रावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. 100% लक्षात ठेवा. खगोलशास्त्राचा जो क्रमिक पुस्तकाचे शेवटचे 2-2 टॉपिक आहेत ते अगदी व्यवस्थित वाचा. त्याच पुस्तकातून म्हणजे त्याच टॉपिक मधून तुम्हाला खगोलशास्त्राचे प्रश्न विचारले जातील. मला तर हे स्पष्ट सांगायचं की एकाही टॉपिक वरती इकडे प्रश्न नसतील, डायरेक्ट खगोलशास्त्रावरती प्रश्न असतील. आता त्याचं जर उत्तर तुम्हाला द्यायचं असेल तर म्हणजे त्याच्या जर सगळ्या गोष्टी सांगायच्या असतील तर तुम्ही एकदा हे बघा जाऊन, काय भौतिक शास्त्रावरती आपल्याला कधी 2016 आणि 17ला, सॉरी 17 आणि 18 19 वाक्य नीट लक्षात ठेवायचं बा. 18 आणि कधी 19 6 गणित आपल्याला विचारलेत. सॉरी 17 आणि 18 2017 आणि 2018 6 गणित तुम्हाला विचारलेत. प्रकरणावरती एकही प्रश्न विचारला नाही. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, ही जी आपली सदाशिव पेठ आहे ना, इथं फक्त स्पेशल गणिताचे क्लास करायला 2020ला 19 आणि 20ला 3-3 4-4 महिने पोरांनी घालवलेले. 3-3 4-4 महिने कशाला म्हणतात? 4-4 तास. विचार करा, 6 मार्क्ससाठी एवढा तास का? बाकीच्या विषयाकडे फोकस करा ना. आलं लक्षात? इतका अट्टास करण्याची गरज नाही. आणि एकही प्रश्न आला नाही. माझ्या मोस्ट एक्सपेक्टेड यादीमध्ये मी डायरेक्ट दिले, गणितावरती एकही प्रश्न येणार नाही. आयोगाला माहिती आहे हा लोंढा कुठे आहे. तुम्हाला माहित झालं पाहिजे आपल्याला कुठे जायचं आहे. आलं लक्षात? आपला एक लोंढाच आहे. आपल्याला माहित झालं पाहिजे आपल्याला काय करायचं आहे. फोकस त्या एरियावरती झाला पाहिजे. म्हणून मी सांगतो तुम्हाला, खगोलशास्त्र, खगोल विज्ञान जे आहे, भौतिक शास्त्र जे आहे, सूर्य, पृथ्वी, चंद्र, तारे या खगोलीय घटनांचा जो काय परामर्श आहे हा या ठिकाणी आपल्याला घेणं अपेक्षित आहे. खगोलशास्त्र. मग खगोलशास्त्राच्या संदर्भातले प्रश्न आपल्याला विचारले जातील. एकंदरीत मी तुम्हाला भौतिक शास्त्रावरती आलेले प्रश्न सांगतो पहा. 2017ला आलेला प्रश्न एककांवरती कुठला होता पहा. एककांवरती आपल्याला प्रश्न कुठला विचारला होता पहा. 10⁸ याला काय म्हटलं जातं? एक्झा. लक्षात ठेवायचं पहा. मग एक्झा काय, पेटा काय, आपल्याला सगळी युनिट जे आहेत ते सगळेचे सगळे युनिट काय केले पाहिजेत? आपण करून ठेवले पाहिजेत पहा. डेका, डेसी वगैरे सगळे युनिट आपण काय केले पाहिजेत? करून ठेवले पाहिजेत. सगळेचे सगळे युनिट. मी रसायनशास्त्र हा सगळा पॉईंट तुम्हाला ऑलरेडी सांगितलेला आहे, डिस्कस केलेला आहे. रसायनशास्त्राच्या प्रत्येक पॉईंट्सवरती आपल्याला काम करता आलं पाहिजे बा. मग भौतिक शास्त्राच्या संदर्भात काय सांगितले तुम्हाला? इथं एक्झा, पेटा, टेरा, गिगा, मेगा, किलो, डेका, हेक्टा, डेसी, सेंटी, मिली, मायक्रो, नॅनो, पिको, पेक्टो, अट्टो या प्रत्येक बाबीवरती तुम्हाला काय करता आलं पाहिजे? कंटेंट करता आलं पाहिजे. तोच फोकस करता आला पाहिजे. तो फोकस आहे तो सांगितला तुम्हाला बा. आणि त्या पद्धतीने तुम्ही काय केलं पाहिजे? काम केलं पाहिजे. त्याच्या पलीकडे काही विचारत बसत नाहीये. ठीक आहे. इथं झाला तुमचा हा भौतिक शास्त्राचा पहिला कंटेंट. त्याच्यानंतर बघा, मापन पद्धती विषय, प्रकाशाची तीव्रता, कॅन्डेलावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. इथं काय मापन पद्धत ज्याला आपण म्हणतो ना, मापनाची पद्धती, कॅन्डेलावरती प्रश्न असेल. कशावरती? कॅन्डेलावरती प्रश्न असेल. मापनाची पद्धत कुठली? कॅन्डेला. आणि त्याच्यावरती प्रश्न आपल्याला विचारला जाण्याची दाट शक्यता. ती लिहून घ्या, लक्षात ठेवायचं पाहते. म्हणजेच एक कॅन्डेला बरोबर 540 × 10⁻12. एक कॅन्डेला बरोबर 540 × 10⁻12 हे लक्षात ठेवायचं बा. काय? हर्ट्झ, HZ. एक कॅन्डेला बरोबर एक कॅन्डेला. लक्षात आलं पाहिजे. हा एक प्रश्न जो आहे तो एक्सपेक्टेड राहणार आहे. कारण प्रकाशाच्या संदर्भात मी सांगितलं तुम्हाला काय झालेलं आहे. प्रकाशाची पद्धती बदललेली. निर्वात पोकळीत प्रकाशाने पार केलेले जे अंतर आहे त्याच्याऐवजी सीझियमच्या 133 अणूमधून पार केलेल्या अंतरावरती आपल्याला प्रश्न विचारले जातात. म्हणून या पद्धतीने फोकस करणं गरजेचं आहे. मग तुम्हाला अनेक वेळा राज्यसेवेला प्रश्न विचारला आहे, खालीलपैकी कोणता ग्रह नाही असाही प्रश्न विचारला होता पहा. मग त्या ग्रहांमध्ये आपण पाहिलं होतं की प्लुटो हा ग्रह आहे का? नाही. ग्रह कशाला म्हणायचं? तो त्याच्या कक्षेमध्ये सेलमध्ये जर फिरत असेल तर त्याला ग्रह असं म्हणायचं. तो त्याची कक्षा सोडून, ऑर्बिट सोडून दुसऱ्याच्या ऑर्बिटमध्ये जर जात असेल, कक्षेमध्ये जात असेल तर त्याला ग्रह म्हणत नाहीत. मग लक्षात ठेवायचं बा. सूर्यापासून आलेले 4 आंतरग्रह, 4 बाह्य ग्रह, मध्ये ॲस्टेरॉइड बेल्टचा पट्टा, या 4 ग्रहांवरती, पुढच्या 4 ग्रहांवरती, ॲस्टेरॉइडच्या बेल्ट्सवरती प्रश्न विचारले जाणार. आपण जी आपली खगोलशास्त्राची जी काय आपली जसे आपण मैत्री अंतराळामध्ये जसे आपली मैत्री हे स्थानक आहे,
तशाच पद्धतीचं यावर्षी भारत जो आहे जगभरामध्ये या प्रगतीच्या टप्प्यावरती, लक्षात ठेवा, भारताने जीवशास्त्र या शब्दांवरतीच नव्हे तर भौतिक शास्त्रावरती भारताने सर्वात जास्त काम केलेलं आहे. भारतीयांची ती सगळी जी काय बाब आहे ना ती सगळी पाहणं खूप गरजेचं आहे, पण आपण ते लक्षात आणत नाही, आपण ते त्याच्यावरती फोकस करत नाही. म्हणून आपण सगळ्यांनी काय केलं पाहिजे, त्याच्यावरती फोकस केला पाहिजे, त्याच्यावरती काय दिलं पाहिजे, लक्ष केंद्रित केलं पाहिजे, पण आपण त्याच्यावरती लक्ष केंद्रित करत नाहीये, हे लक्षात ठेवायचं बा. आलं लक्षात. मग दुसरं मी सांगितलं संपीडन आणि विरलनावरती. त्यानंतर साऊंड वरती जर विचारलं तर लाऊडनेस, पिच ऑफ, शार्पनेस, क्वालिटी ऑफ टिम्बर, इंटेन्सिटी ऑफ म्हणजे तीव्रता, ध्वनीच्या तीव्रतेबद्दलचं एकक डेसिबल, आणि हा वारंवारतेचा एकक. डेसिबल लिहिताना डी हा स्मॉल असतो, बी हा कॅपिटल असतो. हर्ट्ज लिहिताना एच हा कॅपिटल असतो आणि झेड हा स्मॉल असतो. हे दोन वाक्य नीट लक्षात ठेवायचे. विधान अ आणि विधान ब स्वरूपामध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो बा. विधान अ आणि विधान ब या दोन फॉर्म मध्ये आपल्याला प्रश्न विचारला जाण्याची दाट शक्यता आहे. ओके. त्यानंतर गॅसेस, न्यूटनचे फॉर्म्युले जे आहेत किंवा लाप्लासचं करेक्शन जे आहे त्याच्यावरती प्रश्न. न्यूटनचा फर्स्ट लॉ, सेकंड लॉ, थर्ड लॉ. आपल्याला प्रश्न विचारला होता की कोणत्या शतकामध्ये न्यूटनने हे नियम मांडले होते बा. 17व्या शतक. किती साधा प्रश्न विचारला होता बरं, किती सिंपल आणि साधा प्रश्न विचारला होता. एकदा आलेले प्रश्न सांगतो मी तुम्हाला, मग त्याच्यातले एरिया लास्टला सांगतो बा. मग गतीवरती आपल्याला प्रश्न विचारला होता बा. गती, इसवी सनाच्या कुठल्या शतकात आयझॅक न्यूटनने त्याचे गतिविषयक नियम मांडले. किती सोपा, 17व्या शतक, 2012चा प्रश्न. काय प्रश्न आहे का. आणि आपण काय करतो त्याच्या आतमधले करतो. राज्यसेवा वरवरचं विचारते, लक्षात ठेवा. जो एरिया आहे ना राज्यसेवावरचा एरिया विचारते, PSI आतला एरिया विचारते, कारण DYSPच्या हाताखाली PSI ला काम करावं लागतं, PSIच्या हाताखाली पोलीस भरतीला, पोलीस हवालदाराला, अंमलदाराला काम करावं लागतं, मग ते अजून खाली जातात. लक्षात ठेवायचं बा. मग न्यूटनचा पहिला, दुसरा, तिसरा नियम करा, काय हरकत नाही. पहिला नियम जडत्वाचा नियम. जडत्व म्हणजे काय सगळ्यांना सांगता आलं पाहिजे. जडत्व म्हणजे काय, स्वतःहून आपली अवस्था न बदलण्याची वस्तूची नैसर्गिक प्रवृत्ती, त्याला काय म्हणतो आपण, जडत्व. लक्षात ठेवायचं बा. स्वतःहून आपली अवस्था, अभ्यास न करण्याची अवस्था जर आपण बदलत नसेल तर त्याला पण आपण काय म्हणायचंय, जडत्व. लक्षात ठेवायचं बा. मग जडत्व म्हणजे काय सांगितलं, गॅलिलिओच्या स्मरणार्थ न्यूटनने त्याच्या पहिल्या नियमाला जडत्व असं नाव दिलं होतं, कारण गॅलिलिओला न्यूटन आदर्श स्थानी मानत होता, हे लक्षात ठेवायचं बा. मग 400 वर्षानंतरचा हा जो काळ आहे कशा पद्धतीने पुढे आणलेला आहे किंवा कशा पद्धतीने फोकस केलेला आहे हे सगळ्यांच्या लक्षात येणं अपेक्षित आहे. ठीक आहे. त्यानंतर दुसरा जो नियम आहे, दुसरा नियम संवेगाचा. संवेग परिवर्तन जर प्रयुक्त बलाशी समानुपाती. त्यापूर्वी जडत्वाचे 3 नियम, जडत्वाचे 3 प्रकार पण सांगता आले पाहिजे. स्थिरतेचे जडत्व, दिशेचे जडत्व आणि गतीचे जडत्व. एखादी वस्तू तिची स्थिर अवस्था बदलायला विरोध करत असेल तर त्याला स्थिरतेचे जडत्व, दिशा बदलायला विरोध करत असेल तर दिशेचे जडत्व, आणि गती बदलायला विरोध करत असेल तर गतीचे जडत्व. म्हणजे हा डेस्क आहे, हा मी ढकलताना मला विरोध करतोय का, करतोय. बेंच आहे, विरोध करणार आहे ना, ओढताना पण विरोध करणार आहे आणि ढकलताना पण विरोध करणार आहे. म्हणजे हे कसलं जडत्व झालं, स्थिरतेचं. हा फॅन जो आहे तो आता स्थिर आहे, पण चालू करताना आपल्याला त्याला त्याची जी स्थिर अवस्था आहे ती बदलायला तो काय करणार आहे, विरोध करणार आहे, बरोबर ना. किंवा गतिमान अवस्थेत आहे, बटन बंद केलं तर तो स्लो व्हायला पण विरोध करणार आहे, वेळ घेणार आहे. लक्षात, गतीचे जडत्व. लक्षात ठेवायचं बा. आणि सायकलच्या चाकाला लागलेलं चिखल वरती उडत असेल तर ते दिशेचे जडत्व. म्हणजे स्थिरतेचे, गतीचे, दिशेचे जडत्व आपल्याला इथे दिसतंय. संवेग परिवर्तनचा म्हणजे चेंडूचा झेल घेताना आपण अलगद हात मागे घेतो किंवा लॉंग जम्प घेताना आपण वरच्या दिशेला हवेत जम्प घेतोय, बरोबर ना. संवेग. आणि त्यानंतर क्रिया आणि प्रतिक्रिया हा तिसरा नियम. पण न्यूटनच्या विषयीची सर्वात महत्वाची माहिती आपल्याला सगळ्यांना माहित असणं गरजेचं आहे. सर ही पदवी मिळवणारा जगातला पहिला शास्त्रज्ञ न्यूटन. सर ही पदवी मिळवणारा जगातला पहिला शास्त्रज्ञ न्यूटन. आणि सर ही पदवी त्याला कोणी दिली, एका स्त्रीने एका पुरुषाला दिलेली या ऐतिहासिक घटनेमधली जगभरातली पहिली घटना. ब्रिटनच्या महाराणी एनी न्यूटनला सर ही पदवी दिलेली आहे आणि ती पदवी त्याला त्याच्या संशोधनामुळे नाही तर त्यांच्या राजकारणामुळे दिलेली आहे. न्यूटन हा 2 वेळा संसदेचा खासदार होता, लक्षात ठेवा. बऱ्याच जणांना हे पण माहित नाही की न्यूटन 2 वेळा संसदेचा खासदार होता. कधी काही न बोलणारा हा खासदारातून आलेला खासदार. तसे आपल्याही संसदेमध्ये अनेक खासदार आहेत जे खास दारातून आत आलेले असतात पण सामान्य माणसासाठी काहीच करत नसतात. लक्षात. अशा लोकांचं नॉमिनेशन करण्यापेक्षा सामान्य लोकांसाठी झटणारे, त्यांच्यामध्ये आत्मीयता असणारे अशा लोकांना तिथे खासदार म्हणून बसवलं पाहिजे. उदाहरणार्थ तुम्हा आम्हाला. ठीक आहे. सामान्य लोकांसाठी आपण भरपूर काही करू शकतो, हे लक्षात ठेवायचं बा. चित्र म्हणजे अनेक बाबी आहेत, संघर्षातून आपणही प्रयत्न करत. फक्त त्यांनी संघर्ष केला असं अजिबात नाही, त्यांनी तिथं त्यांना पोहोचवल्यामुळे त्यांची स्टोरी बनलेली. आपली स्टोरी नाही असं अजिबात नाही, आपली पण स्टोरी आहे आणि ती आपल्याला बनवायची. हिस्ट्री हीच स्टोरी नको आहे, आता फक्त हर स्टोरी बनली गेली पाहिजे म्हणून तिची स्टोरी पण आली पाहिजे, लक्षात ठेवायचं बा. फक्त त्याची स्टोरी नको,
तिची स्टोरी पण आली पाहिजे, म्हणून महिलांनी सर्वात जास्त प्राधान्याने इकडे येणं गरजेचं आहे. लक्षात, फक्त महिलांना पक्षबांधींच्या संघटनेमध्ये घेऊन त्यांचा फक्त उपयोग होता कामा नये, तर पक्षाच्या म्हणजे पक्ष नाही तर त्या वेगळ्या पदांवरती जाऊन गव्हर्नमेंटच्या असतील किंवा पक्षाच्या वेगळ्या पदांवरती जाऊन सामान्य महिलांसाठी सगळं काम झालं पाहिजे. मग राज्य महिला आयोगाचं जे अध्यक्षपद आहे आतापर्यंत रिक्त होतं, मग ते कोणाला दिले गेलेले आहे आपल्या सगळ्यांना माहिती असणं गरजेचं आहे. रुपालीताई चाकणकर यांना राज्य महिला आयोगावरती विचारलेले प्रश्न, मग त्या अनुषंगाने प्रश्न पॉलिटीचा विचारला जाऊ शकतो. राज्य महिला आयोग घटनेच्या कोणत्या कलमामध्ये, राज्य महिला आयोगाची कार्य लक्षात, मग कार्य कसे प्राथमिकतेने ती कार्य घेणं गरजेचं आहे. म्हणजे चालू घडामोडीचा जो बॅकअप म्हणतो ना आपण, तो कशा पद्धतीने आपल्या दैनंदिन जीवनामध्ये म्हणजे प्रश्नपत्रिकेमधून रिफ्लेक्ट होतो हे आपल्याला पाहणं गरजेचं आहे. लक्षात ठेवा, कार्य आणि शक्तीच्या संदर्भात प्रश्न विचारला होता 2016च्या बाबतीत. एक वस्तू निर्वात पोकळीतून गुरुत्वाकर्षण क्रियेअंतर्गत मुक्तपणे जर खाली पडत असेल तर त्याच्यामध्ये कोणत्या बाबी स्थिर राहताना आपल्याला दिसतात, तर त्याच्यामध्ये संपूर्ण यांत्रिक ऊर्जा टोटल मेकॅनिकल एनर्जी जी आहे ती स्थिर राहते. मग याच्यामध्ये गतिज ऊर्जा, स्थितीज ऊर्जा, कार्य परस्पर यांचा काही संबंध लिहायची गरजच नाहीये, हे लक्षात ठेवायचं बा. ठीक आहे. 2019चा प्रश्न काय होता, दोन वस्तूंच्या अप्रत्यास्थ धडकेच्या दरम्यान कोणत्या बाबीचे संवर्धन होणार आहे, तिथं सुद्धा टोटल लिनियर मोमेंटम संपूर्ण एकरेषीय ऊर्जा जी आहे ती संवर्धित होणार आहे, तिचं जातं म्हणजे वरून खाली येताना ती स्थिर राहणार आहे, दुसरं कोण स्थिर राहणार नाहीये, हेही तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं पाहिजे पहा. त्यानंतर ऊर्जा आणि दाब याच्याविषयी प्रश्न आपल्याला विचारले होते, मग तिथेही ऊर्जेचा प्रश्न आलेला आहे, तोही लक्षात आला पाहिजे. उष्णता आणि तापमान त्याच्याही बाबतीत प्रश्न आलेला आहे, तोही आपल्याकडं येणं अपेक्षित आहे. त्यानंतर सांद्रीभवनाच्या दरम्यान जी काही उष्णता क्रिएट झालेली त्याच्याबद्दलचाही प्रश्न आपल्याला आला पाहिजे पहा. सपाट आणि गुळगुळीत पृष्ठभागावरून ज्या काही लिहिलं गेलेलं आहे किंवा तिथेही प्रश्न आला पाहिजे पहा. स्थिर हवेत तरंगाचे प्रसारण होत असताना पुढीलपैकी कुठली राशी जी आहे ती कमी होते किंवा कमी होत नाही याच्याबद्दल प्रश्न आलेले आहेत पहा, तेही प्रश्न तुमच्याकडून आले पाहिजेत पहा. डबक्यातील गुळगुळीत पृष्ठभागावरती वाटोळे दगडाचा म्हणजे प्रकाशावरती आलेला जो प्रश्न आहे तो पण प्रश्न तुमच्याकडून लिहिला गेला पाहिजे. 2016च्या MPSCच्या पूर्व परीक्षेला आलेला अपवर्तनांकावरचा प्रश्न, तोही तुमच्याकडून होणं अपेक्षित आहे. ठीक आहे. विद्युत धारेच्या संदर्भातला प्रश्न आला होता 2017ला. म्हणजे हे जे सगळे प्रश्न आहेत ना, हे प्रश्न भौतिकशास्त्राच्या अनुषंगाने तुमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे आणि तुम्ही त्या सर्व प्रश्नांवरती फोकस करणं अपेक्षित आहे. लक्षात आलं सर्वांच्या? ओके. मग जीवशास्त्राच्या अनुषंगाने आपल्याला काय प्रश्न विचारले जातात, जीवशास्त्र मानवी आरोग्यशास्त्राच्या संदर्भात आणि जीवशास्त्राच्या संदर्भात बघा, जीवशास्त्राच्या संदर्भात आपल्याला यावर्षी काय विचारलं जाऊ शकतं. जीवशास्त्राच्या संदर्भातले अतिसंभाव्य घटक जे आहेत ते तुम्हाला आता सांगतो, मोस्ट एक्सपेक्टेड पॉईंट ज्याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यातला फर्स्ट क्वेश्चन लक्षात ठेवा, डार्विनचा उत्क्रांतवाद जो आहे, डार्विनचा जो सिद्धांत आहे, उत्क्रांतवाद आहे जीवशास्त्राच्या संदर्भातला, हे सर्वांनी लक्षात ठेवायचं. जीवशास्त्रावरती आपल्याला काय काय प्रश्न विचारले जाऊ शकतात. फर्स्ट, डार्विनचा उत्क्रांतवादाचा सिद्धांत, डार्विन लक्षात ठेवा. पण डार्विनचा उत्क्रांतवाद काय सांगतो, हळुवारपणे. डार्विनने काय सांगितलं, हळुवारपणे. म्हणजे जीवशास्त्र हा शब्द सुद्धा भारतानेच दिलेला आहे. म्हणजे जीवशास्त्राच्या संदर्भात आपल्याला सगळ्यांना सांगता आलं पाहिजे. पूर्वी जीवशास्त्र हा शब्दच वापरत नव्हते, नॅचरल थेअरी वगैरे असे शब्द वापरायचे, नॅचरल थेअरी ऑफ सिलेक्शन वगैरे वगैरे असले शब्द वापरायचे. जीवशास्त्र हा शब्दच प्रथमतः आलेले भारतीयांनी दिलेला आहे, हे लक्षात येऊ द्या. मग मागच्या वर्षी जीवशास्त्राचे जनक विचारले ते अरिस्टॉटल, प्राणीशास्त्राचे जनक अरिस्टॉटलच आणि वनस्पतीशास्त्राचे जनक थिओफ्रास्टस. म्हणजे या तिघांच्या संदर्भातले आपल्याला प्रश्न विचारले गेलेले आहेत. मग डार्विनचा सिद्धांत जो आहे, जगण्यासाठी संघर्ष, स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स, म्हणजेच काय आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे, निसर्गात प्रत्येक जीव जगण्यासाठी काय करत असतो, संघर्ष करत असतो. आपण सुद्धा तो संघर्ष करणं गरजेचं आहे. जर आपण हा संघर्ष केला नाही तर आपल्याला काहीही लक्षात येणार नाहीये. म्हणून संघर्ष अवश्य करा, संघर्ष असला पाहिजे, संघर्षाशिवाय या ठिकाणी काही नाहीये, लक्षात ठेवायचं बा. ओके. संघर्ष झालाच पाहिजे, संघर्ष नसेल तर मग आपल्याला अडचण निर्माण होणार आहे. म्हणून प्रामुख्याने संघर्षावरती काय केलं पाहिजे, भर दिला पाहिजे किंवा फोकस केला पाहिजे, हेही सर्वांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. लक्षात ठेवा. वॅलिस आणि डार्विनने 1859 मध्ये दी ओरिजिन ऑफ द स्पेसीज बाय मीन्स नॅचरल सिलेक्शन या पुस्तकातून त्याची जी व्याख्या केली होती, तो एक भाग इथं कव्हर झाला पाहिजे बा. ओके. इथं एक प्रश्न तुम्हाला विचारला गेला पाहिजे, तो प्रश्न तुम्ही 101% लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यानंतर वर्णांध व्यक्ती लाल किंवा हिरव्या रंगातील फरक समजू शकत नाही, तो एक प्रश्न असेल तुम्हाला.
म्हणजे जर एखादा रंगांध पुरुष सामान्य स्त्री बरोबर लग्न करतो आणि त्याची मुले निम्मी सामान्य निम्मी रंगांध असतील तर ती स्त्री हेटेरोझायगस सामान्य असेल या पद्धतीने. किंवा अँटीबॉडी आणि अँटीजन वरती एखादा दुसरा प्रश्न विचारला जाऊ शकतो. अँटीबॉडी आणि अँटीजन हे जे प्रश्न आहेत ना ते पाहणं अपेक्षित आहेत, लक्ष ठेवा. आता बघा मागच्या वर्षी जो काही मोस्ट एक्सपेक्टेडचा एरिया मी दिला होता सजीवांच्या वर्गीकरणावरचा प्रश्न, तिथं डायरेक्ट मी लिहिलं होतं बा कोलोसोल स्क्विड वरती प्रश्न. महाराष्ट्रातल्या कुठल्याही पुस्तकामध्ये असं नव्हतं की कोलोसोल स्क्विड वरती प्रश्न असेल, लक्षात. मग कोलोसोल स्क्विड वरती काय प्रश्न विचारला होता बा, 12 ते 18 मीटर लांब मी दिलेले पा सर्वात मोठा इन्व्हर्टिब्रेट जीव असं मोस्ट एक्सपेक्टेड मध्ये डायरेक्ट दिलेले. या वर्षी तुम्हाला देतो पा सेंटीपोड या प्राण्यावरती प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. काय वाक्य सांगितलं सांगा, सेंटीपोड. लक्षात ठेवायचं बा, सेंटीपोड वरतीच आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो, लक्षात. तो जर या वर्षी नाही आला तर पुढच्या वर्षी मात्र 100% विचारला जाणार याची गॅरंटी देतो बा. सहस्त्रपाद प्राणी म्हणजे आर्थ्रोपोडा संघातील जीव आहे. कुठल्या संघातील, म्हणजेच आर्थ्रोपोडा संघातील प्रश्न प्राण्यांवरती आपल्याला प्रश्न विचारला जाणार, लक्षात ठेवा. मग प्रश्न काय होता राज्यसेवेला पहा, सर्वात मोठा इन्व्हर्टिब्रेट जीव. मग जर आपल्याला सर्वात मोठा इन्व्हर्टिब्रेट जीव विचारला आहे तर आपल्याला सर्वात मोठे जगातील सर्वात मोठे आणि सर्वात छोटे प्राणी जे आहेत ना ते विचारले जातील. म्हणून सर्वांनी त्याचं हे करायचं. मी व्हिडिओवरती माझा बाबूराव पडळकर नावाने फक्त यूट्यूब चॅनलला जरी तुम्ही सर्च मारलं तरी तुम्हाला सगळे व्हिडिओ ते दिसतील. सर्वात मोठा सस्तन प्राणी आहे ब्ल्यू व्हेल. लक्षात ठेवायचं बा, जन्मतच 3 टन वजन असतं, 12 महिन्यात 26 टन होतं, विचार करा, जन्मतच. जगातील सर्वात लहान सस्तन प्राणी कुठला आहे, बंबल बी. लक्षात ठेवा. जगातील सर्वात मोठा पक्षी शामरुग, उंची 2.75 मीटर. जगातील सर्वात लहान पक्षी क्युबन बी. सर्वात मोठा सरपटणारा प्राणी वेस्ट इंडियन गेगो. लक्षात ठेवायचं बा. आणि सर्वात लांब विषारी साप किंग कोब्रा. जगातील सर्वात मोठा उभयचर प्राणी जायंट सॅलमेंडर. लक्षात ठेवा. आणि सर्वात छोटा उभयचर प्राणी क्युबन पायझॉन, हेही लक्षात आलं. जगातील सर्वात लांब मासा जो आहे वेल शार्क आहे. छोटा मासा जो आहे ते डॉर्क पिग्मी गोबी. सर्वात मोठा संधिपाद प्राणी जायंट स्पायडर. आणि सर्वात उंच उडणारा जो पक्षी आहे तो आहे सारस क्राउच. त्यानंतर भारतातील सर्वात छोटा पक्षी फ्लॉवर पेकर. लक्षात. जगातील सर्वात मोठे फुलपाखरू क्वीन अलेक्झांड्रियन बर्ड विंग. आणि सर्वात छोटे फुलपाखरू सदर्न बर्डविंग. तर सर्वात छोटे ग्रासवेल आहे भारतातील. भारतातील दोन्ही सांगितले ना. जगातील सर्वात मोठे क्वीन अलेक्झांड्रियन, भारतातील सर्वात मोठे फुलपाखरू सदर्न बर्डविंग आणि सर्वात छोटे भारतातील ग्रासवेल. भारतातील सर्वात मोठा कीटक ट्रॉपिकल काडी किडा, तर सर्वात लहान केसाळ पंखाचा भुंगा. जगातील सर्वात मोठा पतंग नकाशा पतंग किंवा ॲटलास मॉश म्हणतो आपण. लक्षात ठेवा. जगातील सर्वात मोठे कासव चामड्याच्या पाठीचे आणि सर्वात लहान कासव पॅसिफिक रिडले. भारतातील कुरण कुळातील सर्वात मोठा नीलगाय आणि सर्वात छोटा चौशिंगा. मग व्हर्टिब्रेटा वगैरे यांच्याविषयीची जी काय सगळी माहिती, ही माहिती सुद्धा मी याच्यामध्ये अपडेट करून दिलेली आहे. ही अपडेट झालेली माहिती तुम्ही सर्वांनी पाहणं गरजेचं आहे. म्हणजे या ठिकाणी इथे प्रश्न आपल्याला विचारला जाण्याची दाट शक्यता. त्यानंतर ग्रंथींच्या संदर्भातला प्रश्न आपल्याला विचारला झाले. ग्रंथींच्या संदर्भातला प्रश्न, ग्रंथी ग्लँड जे आहेत त्याच्याबद्दलचा प्रश्न लक्षात. थायरॉइड ग्रंथी असतील, कोणते संप्रेरक वगैरे ते बघा. क्रेब सायकलवरती प्रश्न असेल तो पण बघा. एटीपी किंवा लास्ट प्रोडक्ट जो आहे तो विचारला जाईल. उत्सर्जन संस्था नाही तर श्वसन संस्थेवरती 100% प्रश्न असेल. श्वसन संस्था मोस्ट एक्सपेक्टेडचा एरिया मी देते तुम्हाला, श्वसन संस्था. आणि बाकीचं जे आहे ते यूट्यूबला मी सगळं डिटेलमध्ये टाकणार आहेत, हे लक्षात ठेवा. श्वसन संस्थेवरती प्रश्न असेल तो एक तुम्ही श्वसन संस्था व्यवस्थित करा, बाकी दुसऱ्या कुठल्याच नाही आहे. ठीक आहे. BNHSच्या ज्या नवीन प्रजाती शोधलेल्या आहेत, BNHS बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी बद्दल एक प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. त्यात आपल्याला लक्षात येणं गरजेचं आहे. तेजस ठाकरे यांनी शोधलेल्या ज्या 3 प्रजाती आहेत, या 3 प्रजातीमध्ये एक साप आहे, एक बेडकाचं थोडंसं आहे आणि एक थोडंसं बाकीचं पण आहे. हे सगळं बेडकाची जी मासा म्हणतो ना आपण, छोटा मासा, इथे लिहिणं गरजेचं आहे. तो मासा म्हणजे आपल्या कोकणाच्या किनारपट्टीच्या संदर्भात, तर त्यांच्याबद्दलचे प्रश्न आपल्याला विचारले जाण्याची शक्यता आहे. तर ते सुद्धा तुम्ही सगळ्यांनी काय करायचं आहे, बघायचं. लक्षात ठेवा. पर्यावरणीय परिषद मी सांगितलेले आहेत, त्याचे करार वगैरे त्याच्या तारखा वगैरे त्या सगळ्याच्या सगळ्या तुम्ही करणं अपेक्षित आहेत, हे लक्षात ठेवा. तुम्ही हे सगळं कराल असा आशावाद मी बाळगतो. आणि मग भौतिक अजून तुम्हाला जीवशास्त्राची जी उत्पत्ती आहे, या उत्पत्तीच्या संदर्भात 2 प्रश्न तरी विचारले जातात. जीवशास्त्र उत्पत्ती, लक्षात ठेवायचं बा. 2 प्रश्न तरी आपल्याला जीवशास्त्राच्या उत्पत्तीच्या विषयी विचारले जातात. मग हे उत्पत्तीच्या संदर्भातले प्रश्न, कालखंड जे आहेत त्याच्यावरती, मग त्या क्रिटेशियस कालखंड आहे का, डायनोसॉरची उत्पत्ती आहे का, या सगळ्या बाबींवरती तुम्हाला फोकस करणं गरजेचं आहे. मोस्ट एक्सपेक्टेडची PDF जी आहे ती ऑलरेडी तयार आहे माझ्याकडे.
ही PDF तुम्ही मला मागू शकता. मी सांगितलं तुम्हाला, मला या व्हॉट्सअप नंबरवरती 9860123471 वरती व्हॉट्सअप एक छोटासा मेसेज करा, तुम्हाला ही PDF मी पाठवून देतो आणि त्या PDF मधून अनेक प्रश्न तुमच्यापर्यंत पोहोचतील याची गॅरंटी देतो, शाश्वती देतो. लक्षात ठेवा. त्यानंतर जसं मी वनस्पतीशास्त्राच्या संदर्भात सांगितलं तुम्हाला काय काय विचारलं जाऊ शकतं, तसंच आपण मानवी आरोग्यशास्त्राच्या संदर्भात पोषद्रव्ये जे आहेत, जीवशास्त्राच्या संदर्भातले रोग आणि विकार जे आहेत, सार्स या रोगाच्या संदर्भात आपल्याला प्रश्न विचारला जाण्याची शक्यता आहे. सार्स लक्षात ठेवायचं बा. सार्स ज्याला आपण म्हणतो ना, सार्स कशाला म्हणलेलं आहे बा, सार्स रोगाच्या संदर्भातले प्रश्न मानवी आरोग्यशास्त्रावरती पोषण तत्व या घटकावरती जीवनसत्व B6, B7, B9 यांच्या वरतीच एखादा प्रश्न, रोग आणि विकाराशी संबंधित कोविड-19 बद्दलचे प्रश्न, खूप साधा प्रश्न असणार आहे. 1720, 1820, 1920 आणि 2020 मध्ये आलेल्या जागतिक रोगाबद्दलचे 2 किंवा 3 प्रश्न सुद्धा तुम्हाला विचारले जातील. अन्न आणि भेसळ विषयक प्रश्न तुम्हाला विचारले जातील. कवकांमुळे होणारे जे रोग आपल्याला विचारले होते, तसेच आता या पृथ्वीतलावरती आदिजीवांमुळे, म्हणजे बघा हे जे रोग आहेत, हे जे विकार आहेत, ते आपल्यापर्यंत कसे पोहोचलेले आहेत. पूर्वी माणूस कुठे राहत होता? अश्मयुगात सुद्धा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, जंगलामध्ये राहत होता, रानावनांमध्ये राहत होता. हा जो वनांमधले राहणारा माणूस आहे, या माणसाबरोबर काही माणसाळलेले, म्हणजे माणसाला माणुसकी असणारे काही प्राणी मिळाले, पण त्याच्या अगोदर माणसाला माणुसकी नसणारे पण प्राणी होते, बरोबर. मग त्याची शिकार करायचा तो तसंच खात होता. त्याच्यात काही रोग आले, ते रोग हळूहळू आपल्याला सगळ्यांना माहिती झाले. देवीचा रोग कसा आला, कॉलराचा रोग कसा आला, पटकी कशी आली, धनुर्वात कसा आला, घंटसर्प कसा आला, हे सगळे आजार जे आहेत ना, साईड बाय साईड सगळे या पद्धतीने आलेले आहेत. हे लक्षात आलं पाहिजे तुमच्या की कशा पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारला गेलेला आहे, त्याच्यावरती आपण काय केलं पाहिजे, काम केलं पाहिजे. ओके. आता बघा, मग हे जे सांगितलं मी तुम्हाला की प्रश्न, मग कुत्र्यापासून काय आजार आले, मांजरीपासून काय आजार आले, आता जो कोविड-19 आलेले आहे, म्हणजे हे सगळं अस्तित्वात आहे. फक्त त्याला त्या पद्धतीचं अडॅप्टेशन, त्या पद्धतीचं वातावरण मिळालं की वातावरण मिळाल्यानंतर तुम्हाला प्रश्न त्या भागावरती फोकस केलेले आहेत, त्याच्या पलीकडे प्रश्न विचारलेले नाही आहेत. ओके, लक्षात राहील. या सर्व बाबींवरती फोकस करा. मी तुम्हाला भरपूर काही सांगितलेलं आहे. जीवशास्त्राच्या संदर्भात आणि मानवी आरोग्याच्या संदर्भातले जे काही प्रश्न आहेत, त्या सर्व प्रश्नांवरती रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र याच्यावरती आपण प्रकाश टाकलेला आहे. जास्तीत जास्त प्रकाश मी रसायन भौतिकवरती टाकलेला आहे. जीवशास्त्रावरती मी डायरेक्ट पॉईंट्स दिलेले आहेत, त्या पॉईंट्सवरती तुम्ही सगळ्यांनी अभ्यास करा. ठीक आहे. काही अडचण असेल, काही शंका असेल तर तुम्ही अवश्य संपर्क करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.